सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ ग्रह जर कोणता असेल तर तो गुरुदेव आहे. आणि असा हा ग्रह शुभ होतोय. हे जे परिवर्तन होणार आहे गुरुचं, तर ते कोणत्या राशीला कसं असेल? म्हणजे मेष जातकांनी मागील काळात तुमचे जे काही निर्णय चुकले, ज्याचा त्रास तुम्ही सहन केला, त्यात आज मोठा बदल घडून येईल. हे 4 महिने तुमचे आहेत. तर वृषभ राशीसाठी येणारा हा जो 4 महिन्याचा काळ आहे तो भरभराट देणारा आहे. माती उचलाल सोनं होईल ही स्थिती कर्क राशीची आहे. तर सिंह राशीचा अपेक्षा भंग होऊ नये, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रमोशन होईल, तर ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही कुठला उपाय त्यांना सांगू इच्छिता? धनप्राप्ती होईलच. बरं. फक्त तूळ जातकांची उधारी वाढून जाईल. म्हणजे गेल्या काही काळात वृश्चिक जातकांना काहीच प्राप्त होत नव्हतं. फक्त संघर्ष संघर्ष संघर्ष. तर 7.5 जेव्हा सुरू असते आणि त्याच वेळेत गुरुचं भ्रमण झालं तर ते किती शुभ असतं आणि यात 7.5चा त्रास कमी होतो का? गुरुचरित्र वाचतात अनेक जण, दत्त उपासना करतात आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा करतात. तर या उपासना त्यावर कितपत उपायकारक ठरतात? 2 जून ते 31 ऑक्टोबर रोजी गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे. तर ते सर्वांसाठी सकारात्मक असेलच असं नाही, काहींसाठी आव्हानात्मक सुद्धा असू शकतं. तर यावर साधा सोपा कुठला उपाय करता येईल? नमस्कार. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमामध्ये मी शैला तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मला ना माझ्या शाळेतला एक किस्सा आठवतोय. आपल्या शाळेत 2 प्रकारचे शिक्षक असायचे. एक म्हणजे ते कडक सर, ज्यांच्या नुसत्या आवाजानं आपली बोबडी वळायची. चूक झाली रे झाली की देत दनादन. पण आज मागे वळून पाहताना वाटतं की त्या शिस्तीमुळेच आपण आयुष्यात काहीतरी घडू शकलो. हे कडक शिक्षक म्हणजे जणू शनिदेव. आणि दुसऱ्या होत्या त्या प्रेमळ मॅडम, ज्या अगदी आईसारखं जवळ घेऊन बाळ बाळ म्हणत आपल्याला शिकवायच्या. या प्रेमळ मॅडम म्हणजे साक्षात गुरुदेव. बघा ना, शनिदेव आपल्याला शिस्त लावून कष्टाने घडवतात, तर गुरुदेव आपल्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करत असतात. जेव्हा या दोघांचं संतुलन आपल्याला आयुष्यात येतं तेव्हाच आपली खऱ्या अर्थानं भरभराट होते. आता हेच चक्र पुन्हा एकदा फिरणार आहे. येत्या 2 जून ते 31 ऑक्टोबरला गुरु राशी परिवर्तन करणार आहे. 1 जून 2026ला एक मोठा हा खगोलीय बदल घडणार आहे आणि गुरु राशी परिवर्तन करणार असून आपल्या भाग्यावर, करिअरवर, नातेसंबंधांवर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा थेट प्रभाव टाकणार आहे. काही राशींचं नशीब चमकणार आहे, तर काहींना सावध राहण्याची गरज आहे. पण काळजी करू नका, कारण या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 राशींवर होणारा अचूक प्रभाव आणि अगदी साधे घरच्या घरी करता येणारे उपाय सुद्धा, जे तुमचं भाग्य नक्कीच बदलू शकतात. आणि याबद्दल अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांना आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, ज्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे आयुष्य उजळले. प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मॅडम. खूप खूप स्वागत आहे मॅडम पुन्हा एकदा लोकमत भक्तीमध्ये. मला तर आता हे फॅमिलियर वाटायला लागलं. नक्कीच. मी ज्या पद्धतीने म्हटलं की 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये गुरु राशी परिवर्तन करणार आहे. तर हे जे संक्रमण होणार आहे ते नेमकं महत्वाचं का मानलं जात आहे आणि याचं स्वरूप काय असणार आहे? खूप छान. आता हे संक्रमण मी अगदी सोप्या उदाहरणाने सांगते. आपण वाळवंटात जातोय, भयान वाळवंट, ऊन रणरणत, आणि त्याच्यात अचानक आपल्याला एखादा झाड सापडतो, त्याची सावली सापडते. तो झाड आणि ही सावली म्हणजे गुरु ग्रहाचं हे गोचर. अच्छा. म्हणजे हे इतकं महत्वपूर्ण आहे. ते प्रत्येक राशीला भरभरून देणार आहे. कारण गुरु हा निसर्ग कुंडलीतील किंवा सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ ग्रह जर कोणता असेल तर तो गुरुदेव आहे. अच्छा. गुरुदेव म्हणजे देणारे. आणि असा हा ग्रह शुभ होतोय. म्हणजे होतं काय ना, अतिचार गतीत ते होतेच, पण आता त्या कर्क राशीत जातील. अच्छा. कर्क राशीत ते उच्चीचे होतात. आणि जेव्हा एखादा ग्रह उच्चीचा होतो तेव्हा त्याची फळ देण्याची क्षमता वाढते. बरोबर. आणि शुभ ग्रह शुभ फळ देईल.
नक्कीच. त्यामुळे हा काळ अत्यंत गोल्डन आहे. अच्छा. आणि मला एक बेसिक प्रश्न पडलाय की ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुचं जे स्थान आहे ते किती महत्वाचं मानलं जातं आणि गुरुला खूप देणारा ग्रह जसं तुम्ही सांगितलं, तर नेमकं काय देतो आणि कशा पद्धतीने गुरु आपल्याला घडवतो? ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाचं महत्व सर्वाधिक आहे. काय होतं ना की मानवी आयुष्य, मग त्याच्यात जन्म गुरुदेवांच्या अखत्यारीत, बरोबर. शिक्षण, विवाह, अर्थार्जन आणि अध्यात्म, म्हणजे मानवी आयुष्याचे जे जे टप्पे असतात ते सगळे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. संतती सुद्धा. अच्छा. म्हणजे आयुष्याला जर पूर्णत्व पाहिजे असेल तर गुरुदेवांचं सहकार्य पाहिजे. ओके. आणि गुरुदेव नैसर्गिक शुभ आहे, त्यामुळे ते सगळ्यांना कमी किंवा जास्त शुभ फळं देत असतात. अच्छा. आणि जेव्हा ते कर्क राशीत जातात तेव्हा अधिक शुभ फळं देतात. नक्कीच. पण आता आपण शनीला जसं कर्मदाता म्हणतो तसं गुरुला आपण एक भाग्यविधाता म्हणू शकतो. तर यामधला फरक आणि त्याचं संतुलन आपण आपल्या लाईफमध्ये कसं राखलं पाहिजे? खूपच छान. म्हणजे आपल्या पत्रिकांना त्याला अनुसरून बनलेले आहे. जर आपण पत्रिका पाहिली तर नवम स्थानाचं अधिपत्य गुरुदेवांकडे. बरोबर. नवम स्थान हे भाग्यस्थान, म्हणजे जे आपण मागच्या जन्मातून आपल्या पोतरडीत घेऊन आलो ते आपलं भाग्य. अच्छा. मग त्याच्यानंतर तिथून आपण पुढे जातो ते दशम स्थान, म्हणजे आपलं कर्मस्थान. अच्छा. या जन्मात जे आपण कार्य करतो त्याचं सगळं लेखाजोखा, त्याचं स्वामित्व आहे शनीकडे. बर. नवम स्थानाचं आहे गुरुकडे. बरोबर. म्हणजे गुरुकडनं आपण शनीकडे गेलो, कर्म केले, मग शनिदेव त्यातून काही आपल्याला रिटर्न करतात, त्याचा आपण आनंद घेतला. बरोबर. त्यानंतर आपल्याकडे जे शिल्लक राहतं ते पुन्हा गुरुदेवांच्या मीन राशीत आपण पोहोचतो. आणि मग पुढच्या जन्मात ते आपल्यासोबत घेऊन जातो. ओके. तर गुरु आणि शनी म्हणजे निसर्ग कुंडलीचं भाग्यस्थान, कर्मस्थान, लाभस्थान आणि व्ययस्थान, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अच्छा. याचं पूर्णत्व शनी आणि गुरुकडे आहे. ओके. त्यामुळे त्यांचं महत्व अपार आहे. बरं, जसं आपण म्हणतो की शनिदेव आपल्याला ताहून सुलाखून बाहेर काढतात, तर शनिदेवाचं जेव्हाही आपल्याला त्रास होतो, जसं शनीची 7.5 अनेक राशींना आता सुरू आहे, तर तो त्रास गुरुच्या परिवर्तनानं भरून निघेल का? नेहमी भरून निघतोच असं नाही. ओके. पण यावेळी विशेष घटना घडणार आहे. बर. जेव्हा गुरु परिवर्तन होईल तेव्हा गुरुदेव जातील कर्क राशीत, शनिदेव आहेत मीन राशीत, म्हणजे गुरुदेवांच्या जलतत्वाच्या राशीत. आणि इथून गुरुदेवांची नवम दृष्टी शनिदेवांवर पडेल. बरं. गुरुदेवांना 3 अमृत दृष्टी असतात, त्यातली नवम दृष्टी अधिक महत्वाची असते, कारण ते निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानाचे म्हणजे नवम स्थानाचे अधिपती आहे. आणि नवम दृष्टी ही भाग्य समृद्ध करते. ओके. त्यामुळे गुरुदेवांची नवम दृष्टी जेव्हा शनिदेवांवर पडेल तेव्हा ज्या ज्या राशीला 7.5चा, डह्याचा किंवा इतर कोणताही शनिदेवांकडून त्रास सुरू आहे तो त्रास कमी होतो. अच्छा. मग ज्या पद्धतीने तुम्ही हे सर्व समजावून सांगितलं तसंच आपल्या कुंडलीमध्ये गुरुची शुभ आणि अशुभ स्थिती असते का? आणि ती आपल्याला काय काय शिकवते? बरं, कुंडलीत गुरुदेवांची शुभ अशुभ स्थिती असते. बरं. ती ओळखायचे काही टप्पे आहेत. म्हणजे गुरुदेव शुभ कसं आहे तर आपण पहिल्यांदा स्थानप्रमाणे बघू शकतो. त्रिकोण स्थानातले गुरुदेव शुभ. आपण नेहमी ऐकत आलो की लग्न स्थानात असलेले गुरुदेव 1000 दोष घालवतात. अच्छा. म्हणजे त्रिकोण आणि केंद्रामध्ये ते असले शुभ, म्हणजे स्थानाप्रमाणे आपण बघतो. दुसरं राशीप्रमाणे बघतो. बरं. राशीप्रमाणे बघताना जेव्हा ते उच्च राशीत असतात खूप शुभ, स्वराशीत असले तर त्यापेक्षा थोडे कमी शुभ, मित्र राशीत असले तर त्यापेक्षा कमी शुभ, शत्रू राशीत असले तर त्यापेक्षा कमी शुभ, नीच राशीत असले तर सगळ्यात कमी शुभ. बर. असं ते टप्पे आहेत. त्याच्यानंतर एक स्थानाप्रमाणे, एक राशीप्रमाणे, त्याच्यानंतर त्यांच्या युतीत कोण आहे, बर, त्यानंतर त्यांच्यावर दृष्टी कोणाची आहे, त्यानंतर ते नवमवंशात कुठे आहेत, त्यानंतर ते महादशा अंतर्दशानाथ यांच्याशी संबंधित कोणता योग करीत आहेत. अच्छा. हे सगळे टप्पे जेव्हा आपण पाहतो तेव्हा गुरुदेवांचा आजचं गोचर आणि त्याच्या पडणारा प्रभाव आणि तुमच्या पत्रिकेवर होणारा प्रभाव हा आपण थेट शोधू शकतो. अच्छा.
तर हे आपण कुंडलीत एकंदरीतच सर्व ग्रहांची स्थिती आणि त्यांची स्थानं अशा पद्धतीने आपण ते जाणून घेऊ शकतो की शुभ आहे की अशुभ. तर जेव्हा आपल्या कुंडलीत गुरुग्रह खूप मजबूत असतो तर तो नेहमीसाठी असतो का, एखाद्याच्या कुंडलीमध्ये असेल तर? नाही, याच्यात दोन बाबी येतात. बरं. एक असतं आपल्या कुंडलीत प्रॉमिस दिलेलं असतं. अच्छा. की जे आयुष्यभरासाठी आहे. बरं. दुसरा एक विषय असतो की तो तात्कालिक असतो. मग तो महादशेने आणि गोचरने बदलत जातो. बरं. तर या दोघांचा एकत्रित प्रभाव आपल्याला शोधावा लागतो. ओके. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आयुष्यभरासाठी, जे आपल्या मूळ कुंडलीत आहे, आणि मग नंतर महादशेने होणारे बदल आणि गोचरने होणारे बदल. आता याच्यात गोचर म्हणजे काय होतं ना, की आपल्याला ती एक संधी मिळते की समजा आपल्याकडे वॉट एव्हर एखादं छान पुस्तक आहे, त्याचा आपण अभ्यास करतोय. मग गुरुदेवांचं असं गोचर आलं की आपलं ज्ञान समृद्ध होईल. हो. मग त्या काळात आपण त्या पुस्तकाचा अधिकाधिक अभ्यास केला. गोचर जरी बदललं तरी ते अभ्यास इथे पोहोचलेला असतो. अच्छा. हां, मग त्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. पण त्या काळात तेवढा अभ्यास न करता आपण थोडंसं काहीतरी केलं तर ते थोडंसंच इथे पोहोचतं. अच्छा. आणि मग त्याचाही प्रभाव आयुष्यभर राहतो. म्हणूनच म्हणतो भाग्य अधिक कर्म म्हणजे आजचं आयुष्य. अच्छा. तर जसं मी सुरुवातीला बोलले की शनी आपल्याला जसं घडवतो, ताहून सुलाखून बाहेर काढतो, आणि गुरु सुद्धा आपल्याला काही ना काही शिकवत असतो. तर ज्या पद्धतीने आतापर्यंत अनेकांच्या लाईफमध्ये काही ना काही अडचणी आल्या, खूप संघर्षांना सामोरं जावं लागलं, तर प्रत्येक राशीच्या लोकांना किंवा त्या व्यक्तींना जाणून घ्यायची इच्छा असते की हे राशी परिवर्तन जे गुरुचं होणार आहे ते माझ्यासाठी नेमकं काय घेऊन येणार आहे. तर आपण राशीकडे वळतोय. तर प्रत्येक राशीसाठी हे जे परिवर्तन होणार आहे गुरुचं, जे 2 जून पासून 31 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे, तर ते कोणत्या राशीला कसं असेल आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल अगदी घरच्या घरी, तर ते तुम्ही सांगू शकता. खूपच छान. गुरुदेव जे आपल्याला शिकवतात ना, ते प्रेमाने शिकवतात. बरं. म्हणजे घरातील आपले आजोबा वडील ज्या प्रेमाने शिकवतील त्या प्रेमाने गुरुदेव आपल्याला शिकवतात. म्हणजे जे तुम्ही म्हणालात की शनिदेव तावून सुलाखून बाहेर काढतात, पण गुरुदेव तसं नाही, आपलाच मूल आहे या पद्धतीने गुरुदेव आपल्याला शिकवतात. ते 29 मार्च 2025 पासून अतिचार गतीत होते. ओके. ते अतिचार गतीत गेले कशासाठी, तर त्यांना मानवी आयुष्याला समृद्ध करायचं आहे. सगळ्यांच्या आयुष्यात सुख यावं असं त्यांना वाटतं. इतर ग्रहांची जी विपरीत स्थिती आहे त्या स्थितीला सांभाळण्यासाठी गुरुदेव अतिचार गतीत गेले. ओके. आता त्यांना कर्क राशीत गेल्यामुळे खूप बळ प्राप्त होईल. मग मेष राशीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मेष राशीला गुरुदेव भाग्येश आणि व्ययेश आहे. म्हणजे मेष राशीसाठी भाग्य समृद्ध करणारा ग्रह गुरु केव्हा, जर तुम्ही व्ययस्थानाच्या म्हणजे जबाबदारीचे कार्य पूर्ण केले तर. बरं. आता गुरुदेव जातील तुमच्या चतुर्थ स्थानात. मेष राशीला 7.5 सुरू आहे. मेषेच्या व्ययात शनिदेव विराजमान आहे. मग चतुर्थ स्थानात असलेल्या गुरुदेवांची नवम दृष्टी जाईल शनिदेवांवर. म्हणजे 7.5चा जो दुष्प्रभाव सातत्याने मेष राशीला होतोच, बरोबर, त्याच्यात एकदम बदल घडून येईल. शनिदेवांचा दुष्प्रभाव कमी होईल. मग मेष जातक मंगळ त्यांचा स्वामी आहे, स्वतः धडाडी येतील, अग्रेसिव्ह होतील, कार्य करून टाकतील. म्हणजे हा एक वेगळा प्रभाव झाला. याशिवाय गुरुदेव ज्या स्थानात बसतात त्या स्थानाची वृद्धी करतात. बरं. मेष राशीसाठी गुरुदेव चतुर्थ स्थानात जातील, जे वास्तू, वाहन, मातृसुख या सगळ्या गोष्टींचं स्थान आहे. वास्तुयोग निर्माण होतील, तुमच्या असलेल्या वास्तूत नूतनीकरण होईल, वाहनाचे योग निर्माण होईल, आईसोबत सुसंवाद वाढेल, आईचं प्रेम प्राप्त होईल, या गोष्टींमध्ये वृद्धी होईल. आणि त्याशिवाय गुरुदेवांची ज्या 3 स्थानांवर दृष्टी जाणार आहे त्याचा प्रभाव मिळेल. ती दृष्टी जाईल अष्टम स्थान, दशम स्थान आणि व्ययस्थान. गुरुदेव एका वेळी तुमच्या कुंडलीची 40% पत्रिका कव्हरअप करून टाकतात. बरं. जेव्हा ते सकारात्मक होतात तर तुमची कुंडली 40% सकारात्मक होऊन जाते. बरं. मग आता अष्टम स्थानावर जेव्हा दृष्टी जाईल ते यापूर्वी जे अडथळे चालू होते, अडचणी, संघर्ष, त्याच्यात कमतरता येईल. बरं. प्रॉपर्टीतून धनलाभ होण्याचे योग निर्माण होतील.
तुमचे कर्म योग्य दिशेने जातील. बर. कर्म करणं म्हणजे मेहनत करणं सगळेच करतात. अनेक वेळा आतापर्यंत कर्माची दिशा चुकत होती. त्याला कारण काय होतं की राहूची दृष्टी होती गुरुवर. राहू भ्रमाचा कारक आहे. बर. निर्णय चुकवण्याचं महत्वाचं कार्य तो करत होता. अच्छा. त्यामुळे ते निर्णय चुकत होते. आता काय होईल ना, आता गुरुची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर आणि शनीवर, त्यामुळे तुमचे निर्णय योग्य होतील. मेष जातकांचे म्हणजे मेष जातकांनी मागील काळात तुमचे जे काही निर्णय चुकले, ज्याचा त्रास तुम्ही सहन केला, त्यात आज मोठा बदल घडून येईल. हे 4 महिने तुमचे आहेत, त्याचा जास्तीत जास्त वापर करा. व्ययस्थानावर दृष्टी जाईल. मागील काळात जर तुमचं सातत्याने हॉस्पिटलचा खर्च सुरू असेल तर त्याच्यात कमतरता येईल. अच्छा. तुम्ही योग्य कारणांनी शिक्षणावर, योग्य प्रवासावर खर्च कराल आणि ते तुम्हाला लाभदायक ठरेल. थोडक्यात सांगायचं ना तर गुरुदेवांच्या या गोचरमुळे मेष राशीला 120 दिवस खूप चांगले प्राप्त होणार आहे. त्या दिवसांचा जास्तीत जास्त उपयोग मेष राशीने करावं आणि छान आयुष्य समृद्ध करून घ्यावं. नक्कीच. पण तुम्ही आता जसं सांगितलं की 40% सकारात्मक असते, पण 100% सकारात्मक करायचं असेल तर मेष राशीसाठी तुम्ही काय उपाययोजना सांगाल ज्या घरच्या घरी करता येईल? खूपच छान. म्हणजे याच्यात ना एक तुमची अजून भावना दिसली की आपल्या प्रेक्षकांच्या आयुष्यात जास्तीत जास्त सकारात्मकता निर्माण व्हावी, आणि ही तुमची भावना खरंच खूप महत्त्वाची आहे. कसं असताना उपाय करताना खूप मोठे केले पाहिजे असं नाही, छोटे छोटे उपाय सुद्धा आपण करू शकतो. मेष जातकांनी या काळात हळदीचे घासून घ्यायची छान, त्याचं गंध लावायचा कपाळाला, गळ्याला आणि बेंबीला, 3 ठिकाणी. म्हणजे अगोदर बेंबीला लावतात, मग गळ्याला, मग कपाळाला. हळदीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि हळदीच्या या प्रभावाने त्यांना अगदी सकारात्मकता मिळेल. तर मेष जातकांनी हे करावं. पिवळ्या वस्तूंचा वापर वाढवावा, घरात शांतता राहील, प्रेम नांदेल हे बघावं. त्यामुळे छान त्यांना त्याचा सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल. नक्कीच. त्यानंतर आहे वृषभ राशी. तर वृषभ राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कशा पद्धतीचं असणार आहे आणि कोणते सकारात्मक बदल त्यांच्या लाईफमध्ये घडू शकतात? बरं, वृषभ राशीसाठी आत्ता जो बदल होणार आहे तर गुरुदेव पोहोचतील त्यांच्या तृतीय स्थानात. मूळ पत्रिकेत गुरुदेव वृषभ राशीला अष्टमेश आणि लाभेश असतात. मग लाभेश असलेला ग्रह जेव्हा तृतीय स्थानात पोहोचतो, तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान, म्हणजे गुरुदेव त्यांना सांगतात तुम्ही परिश्रम करा, मी लाभ देईल. नक्कीच. वृषभ जातकांना त्याचा अत्यंत फायदा होईल. म्हणजे परिश्रमात हार्डवर्क ते करतच होते, त्याला स्मार्ट वर्क मध्ये कन्वर्ट होईल. आणि त्यांच्या केलेल्या कामाची फळं मिळायचा हा काळ आहे. अनेक प्रवास होतील. प्रवासात अनपेक्षितरित्या असं काही घडेल की त्यांना तो प्रवासातून लाभ प्राप्त होईल. त्यामुळे वृषभ जातकांसाठी हे उत्तम आहे. तृतीय स्थानात गेल्यामुळे गुरुदेवांच्या ज्या 3 अमृत दृष्टी आहे त्यातली एक दृष्टी जाईल सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे तुमचं जोडीदाराचं स्थान. मागील काही काळात वृषभ जातक सातत्याने घरात विरोधाभास, विसंवाद असं सहन करीत आहे. त्याच्यात मोठा बदल होईल, एकोपा निर्माण होईल. असं नाही की एका दिवसात अगदी गुडी होईल असंही नाही, पण मागील काळात वृषभ जातक जर एखादं वाक्य बोलले तर त्या वाक्याचा वेगळा अर्थ त्यांचा जोडीदार काढत होता. आता अनेकांना तसे अनुभव असतील, तुमचे अनुभव असले तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा. आता त्यात बदल घडून येईल. कारण गुरुदेवांची दृष्टी सप्तम स्थानावर पडेल, त्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारात एकोपा वाढेल. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महत्वाची सुद्धा आहे. कसं असतं ना, घरात शांतता असली की माणूस बाहेर प्रगती करतो, नियम आहे. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या 9म स्थानावर पडेल. 9म स्थान हे भाग्याचं स्थान, भाग्य समृद्ध होईल. म्हणजे आतापर्यंत अडथळ्यांच्या स्थानावर होती. जे काही करायचं तुम्ही परिश्रम करत होता आणि तुम्हाला प्राप्त होत होता, आता भाग्य साथ द्यायला लागेल. आणि जेव्हा माणसाला भाग्याची साथ मिळते तेव्हा माणूस कर्तव्य पूर्ती करतो, कर्तबगारी गाजवतो, जी वृषभ जातक आता करणार आहेत.
त्यानंतर नवम दृष्टी पडेल लाभस्थानावर. लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान. एखादी इच्छा पूर्ण होईल, धनप्राप्ती होईल आणि त्यामुळे अनेक अर्थाने वृषभ जातकांना लाभदायक राहील. वृषभ जातकांच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. बरं. मग आता इथे काय होतं ना की शनिदेव वृषभ जातकांसाठी शुभ आहेत. आता त्यांच्या शुभत्वात वाढ होईल. बरं. कारण गुरुदेवाची अमृतदृष्टी, अमृतदृष्टी ही वृद्धी करते. नक्की. त्यामुळे एकाच वेळी शनिदेव पण लाभ देतील, गुरुदेव अजून लाभ देतील. तर अनेक भाग्यवान राशींपैकी एक भाग्यवान रास म्हणजे वृषभ. कारण सगळ्याच राशींना लाभ होईल, पण काही राशी अति लाभदायक आहे. बरं. त्यातली एक वृषभ रास. तर वृषभ राशीला असा देखील बेनिफिट होईल. एकंदरीत या काळात वृषभ जातक स्वतः परिश्रम वाढवून, कौटुंबिक ऐक्य साध्य करून, भाग्याची साथ प्राप्त करून, इच्छापूर्ती करून घेऊन धनलाभ प्राप्त करतील. नक्कीच. आणि वृषभ राशीसाठी हाच एक महत्वाचा पॉइंट असतो की त्यांची इच्छापूर्ती होणार आहे का आणि त्यांना आर्थिक मदत या काळात मिळणार आहे. हो, कारण ती ना अर्थतत्वाची रास आहे, परिश्रमी रास आहे, स्थिर रास आहे. त्या राशीला स्थैर्य, पैसा या गोष्टी महत्वपूर्णच असतात. बरोबर. त्या या काळात त्यांना प्राप्त होणार आहे. नक्कीच. आणि मग आणखी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळाव्यात, वाट पाहावी लागणार नाही, असे काही उपाय आहेत का वृषभ राशीसाठी? वृषभ राशीसाठी आपण दोन पद्धतीने उपाय सांगू. एक तर अर्थप्राप्ती होणारच आहे, ते अर्थ स्थिर राहावं. कारण त्यांना स्थैर्य हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. नक्कीच. तर त्यांनी केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या. बरं. त्याचा त्यांना अत्यंत लाभ होईल. गुरुदेवांचं जेव्हा आपण कारकत्व पाहतो तेव्हा त्याच्यात केळीचं महत्व खूप जास्त आहे, हळदीचं आहे. त्यामुळे आपण त्यांच्या कारकत्वाखालील वस्तूंना जेव्हा योग्य पद्धतीने वापर करतो तेव्हा आपलं भाग्य समृद्ध होतं. नक्कीच. तर वृषभ जातकांनी हे नक्की करावं, त्याचा त्यांना लाभ होईल. लहान मोठे दान करावे. तुम्ही इतरांना काही दिलं की गुरुदेव आनंदित होतात. बरोबर. कारण त्यांचा स्वतःचा देण्याचा स्वभाव आहे. नक्कीच. छोटं मोठं दान करावं, गोड वस्तू, पिवळ्या वस्तू, त्याचा लाभ होईल. केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्या, त्याचाही लाभ होईल. नक्कीच. तर वृषभ राशीसाठी येणारा हा जो 4 महिन्याचा काळ आहे तो भरभराट देणारा आहे. आणि हे तुम्ही जे उपाय सांगितले ते अगदी साधे आणि सोपे आहे, जे प्रेक्षकांना अगदी घरच्या घरी करता येऊ शकतात. होय, नक्कीच केले पाहिजे. येस. तर त्यानंतर येते मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कसं असणार आहे? मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक आहे. बरं. आतापर्यंत गुरुदेव त्यांच्या राशीत विराजमान होते, आता ते त्यांच्या धनस्थानात जातील. बरं. अर्थ त्रिकोण पूर्ण होईल. आणि अर्थ त्रिकोण हा महत्वाचा असतोच. गुरु हा एकमेव ग्रह असा आहे की तो स्वतःचा अर्थ त्रिकोण पूर्ण करून टाकतो. म्हणजे एखादा त्रिकोण पूर्ण होण्यासाठी 3 ग्रह लागतात. परंतु गुरुदेवांचं वैशिष्ट्य काय आहे, ते एका स्थानात बसतात, 2 त्रिकोणांवर दृष्टी टाकतात आणि पूर्ण त्रिकोण एकटेच पूर्ण करून टाकतात. अरे बापरे. त्यामुळे मिथुन जातकांना खूप मोठा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट काय होतं ना की मिथुन राशीसाठी गुरुदेव हे सप्तमेश आणि दशमेश आहे. सप्तम हे तुमचं जोडीदाराचं, व्यावसायिक पार्टनरचं स्थान आणि दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान. कर्म समृद्ध झालं की पैसा येतो, जोडीदार सकारात्मक झाला की पैसा येतो. त्यामुळे हे दोन्ही स्थानं महत्वाची आहेत. बरोबर. धनस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर जाईल. मागील काळात मिथुन जातकांना जाणवलं असेल, नोकरीत विनाकारण त्रास दिला जातो. म्हणजे सहकाऱ्यांकडून, सिनियर्सकडून त्यांच्या केलेल्या कोणत्याही कार्याचं कौतुक नाही. बरं. असं मागील काळात मिथुन जातक सातत्याने सहन करते. म्हणजे त्रास इतका वाढतो कधी कधी त्यांना की त्यांना असं वाटतं आपण जॉब सोडून द्यावा. त्या त्रासातून मुक्तता इथे होईल. बरं. मग आता कसं आहे ना, मी जसं तुम्हाला तेव्हा सांगितलं, या काळात त्यांनी सहकाऱ्यांसोबत आणि बॉस सोबत नातं समृद्ध करून घ्यावं. बरं. मग एकदा ते समृद्ध झालं की ते लॉंग लाईफ त्यांना बेनिफिट देईल. बरं. म्हणजे असं इनडायरेक्ट बेनिफिट खूप असतो. धनस्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर जाईल. बरं. अचानक धनलाभ होणं, कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं, इन्शुरन्सचे पैसे प्राप्त होणं, अशा अनेक लाभ त्यांना इथून होतील. बरं. आणि
नवम दृष्टी दशम स्थानावर जाईल. ओके. कर्म करत असताना भाग्य शेजारी उभा असेल हातात हात घालून. वा. म्हणजे यांनी कर्म करावं, भाग्य म्हणेल तू चल पुढे, हो मी आहे मागे. छान. त्यामुळे मिथुन जातकांना त्याचा देखील भरपूर लाभ होईल. एकंदरीत मिथुन जातकांचा जर आपण विचार केला तर पत्रिकेतील सप्तम स्थान, दशम स्थान, धनस्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान हे सगळे त्यांना सकारात्मक होतील. शनिदेवांवर, कर्मस्थानातल्या शनिदेवांवर जी दृष्टी पडेल तर शनिदेव विलंब करत होते. अच्छा. म्हणजे शनिदेव काय करायचे ना, कोणतेही कार्य मिथुन जातकांनी करायला सुरुवात केली की ते थोडं उशिरा व्हायचं. बरं. ते परिश्रम करायचे, फळ उशिरा व्हायचं. तो जो विलंबाचा प्रकार आहे. आणि काही लोकांमध्ये असं असतं की त्यांना पेशन्स नसतात. आपल्याला पाहिजे हवं याच गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात. रोज नवं ते हवं म्हणजे मिथुन. अच्छा. तर त्यांना तर खूप लवकर हवं असतं. त्यामुळे त्यांना अधिक लाभ होईल. बर. म्हणजे पेशन्स जे बाळगावे लागत होते ते न बाळगता त्यांचं कार्यसिद्धी पूर्ण होईल. छान. अर्थात मिथुन जातकांना या काळात प्रचंड लाभ आहे. बरं. मग या काळामध्ये मिथुन राशीची लोक जी कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत तर त्यांना अचानक प्रमोशन होऊ शकतं, अचानक धनलाभ होऊ शकतो. भरपूर संधी आहे. कारण की अर्थ त्रिकोण पूर्ण होतोय. षष्ठ स्थान नोकरीचं स्थान आलं, तिथे दृष्टी आहे. आणि दशम स्थान कर्मस्थान आहे, तिथे देखील दृष्टी आहे. बरं. त्यामुळे मिथुन जातकांना ही संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा उपयोग करावा, त्यांची निर्णय क्षमता वाढावी. बरं. यासाठी या काळात आपण उपाय करू शकतो. सोपा उपाय असतो. रात्री हळकुंड एका कागदाच्या पुडीत बांधावी, बरं, उशीखाली ठेवून घ्यावी. खूप सकाळी उठलं की प्रसन्न वाटतं. बरं. सकाळी उठल्यावर गुरुदेवांचे मंत्र म्हणावे, त्याच्यामुळे निर्णय क्षमता वाढते. बरं. आणि ही वाढलेली निर्णय क्षमता मिथुन जातकांना भरभरून यश देते, समाधान देते. गुरुदेवाचे मंत्र जसं तुम्ही म्हटलं तर एखादी साधा सोपा मंत्र असेल तर नक्कीच. गुरुदेवांचे एकदम सोपे मंत्र. पहिला मंत्र ओम गुरुवे नमः. ओके. की जो केव्हाही आपण सहज, अगदी खूप जोरात म्हटलं पाहिजे असं नाही. आपल्यापेक्षा ग्रहांची पॉवर जास्त असते. आपण मनात स्मरण केलं ना तरी ते ओळखतात. त्यानंतर शिव मंत्र जर आपण म्हटले तर त्याचा फायदा सुद्धा गुरुदेवांच्या फळांमध्ये आपल्याला होतो. बरं. कारण भगवान शिव असे आहे की जे सगळ्या ग्रहांना एकत्रितरित्या कंट्रोल करू शकतात. बरं. तर तसं देखील आपण करू शकतो. नक्कीच. तर मिथुन राशीच्या प्रेक्षकांना हा उपाय नक्कीच चांगला मार्ग दाखवेल आणि भरभराट तर त्यांच्या आयुष्यात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर कर्क रास. तर कर्क राशीसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? ते शुभ असणार आहे की अशुभ असणार आहे? सगळ्यात जास्त शुभ ठरणार आहे. बरं. कर्क राशीला गुरुदेव हे मुळातच कारक आहे. म्हणजे गुरुदेव हे कर्क राशीसाठी भाग्येश आहे. बरं. त्यामुळे गुरुदेवांचं शुभ फळ त्यांना प्राप्त होतील. कर्क राशीत गुरुदेव येत आहे. प्रथम स्थानात येणारे गुरुदेव 1000 दोष घालवतात. बरं. आणि तिथे गुरुदेव उच्चीचे झाले. मग इथे काय होतं ना, प्रथम स्थान तुम्ही स्वतः, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी वृद्धी घडवून आणली. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी पंचम स्थानावर जाते. शिक्षण, संतती, प्रणय, ओके, इष्टदेवांचे आशीर्वाद सगळ्यांसाठी शुभ झाले. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी गेली सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे तुमचं व्यावसायिक पार्टनर, जोडीदार, कुटुंब, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी शुभ करून टाकलं. आणि त्यानंतर गुरुदेवांची दृष्टी गेली भाग्यस्थानावर. बरं. भाग्य समृद्ध झालं. जे कराल माती उचलाल सोनं होईल, ही स्थिती कर्क राशीची आहे. म्हणजे सगळ्यात जास्त लाभ होणारी रास आहे कर्क रास. बरं. ह्या कर्क राशीने ना या काळात एक सुंदर उपाय करावा. म्हणजे कसं असतं ना की गजकेसरी योग. आता गजकेसरी योग म्हणजे चंद्र आणि गुरु यांची युती. बरं. आता चंद्राच्या राशीत गुरुदेव आलेच आहेत. म्हणजे निसर्गाने ते काम केलंय. या काळात जर कर्क राशीने असं केलं की रात्री एक छानसं छोटंसं चांदीचं भांड घ्यावं, त्याच्यात स्वच्छ शुद्ध जल भरावं, ईशान्य कोपऱ्यात ठेवून घ्यावं. बरं. सकाळी उठलं आपण फ्रेश चाललो की तिथे आसन टाकून बसावं. रोजची जागा एकच ठेवा. 120 दिवस करा, जबरदस्त प्रभाव मिळेल. बरं.
मग पूर्वेकडे तोंड करा. ईशान्येला आपलं चांदीचं भांडं ठेवलेलं असेल, आपण पूर्वेकडे तोंड करू शकतो. बरोबर. पूर्व दिशा एक ज्ञानाची आहे. आणि तेव्हा आपण ओम गुरवे नमः थोडे सोपे मंत्र म्हटले 11 वेळा आणि ते पाणी प्राशन केलं किंवा आचमन केलं तर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव प्राप्त होईल. म्हणजे कर्क राशीने मागच्या काळात जो जो त्रास सहन केला आहे, अत्यंत भावनाप्रधान रास आहे. प्रत्येक गोष्टीचा निर्णय भावनेने घेणार, भावनेनेच विचार करणार, तर त्या राशीला गुरुदेवांचे हे गोचर खूप लाभ देईल. धनप्राप्ती देईल, मानसिक समाधान देईल, मनासह बुद्धीचा वापर करायची कला देईल. कारण कर्क राशीसाठी अत्यंत सुंदर गोल्डन काळ आहे. तर कर्क राशीने या काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता मी एवढं जेव्हा सगळं चांगलं म्हणते सगळ्या राशींबद्दल, तर त्यांना असं वाटेल की खरंच होईल का? ते त्यांच्या जागी अगदी बरोबर आहे. तर त्यांना मी एक उदाहरण सांगते की 2025 भयंकरच होता, आपण अनुभव घेतला. परंतु शेवटी 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर अगदी शांतता वाटत होती. कारण तेव्हा गुरुदेव कर्क राशीत होते. आणि त्याच राशीत आता गुरुदेव परत जात आहे. आणि त्यावेळी जर आपण असा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मकता निर्माण होईल. मागील 2026 सुरू झाल्यापासून प्रत्येकच व्यक्तीने त्रास अनुभवला आहे. मग ती रास कोणती असो, तर त्यांच्यासाठी हा सुखद काळ ठरेल. छान. तर कर्क राशीसाठी सुद्धा येणारा काळ जो आहे तो सोन्याचे दिवस घेऊन येणारा म्हणायला हरकत नाही. भाग्यवान राशीमध्ये येणारी रास म्हणजे कर्क रास, त्याच्या खालोखाल कन्या रास, वृश्चिक रास आणि मीन रास या विशेष भाग्यवान राशी आहे. त्याशिवाय वृषभ रास. म्हणजे फायदा सगळ्यांनाच होईल, पण या राशींना जरा जास्त फायदा होईल. कारण गुरुदेव काय करतात, ज्या राशीला कारक आहे त्या राशीला देतात, ज्या राशीला कारक नाही त्यांनाही देतात. हे वैशिष्ट्य आहे. कारण गुरुदेव यांचं कामच असतं की प्रत्येक मुलांना समांतर म्हणायचं. कारण शिक्षक आपल्यासोबत तसंच करतात. शिक्षक तसंच करतात. नक्की. तेच गुरुचे आशीर्वाद म्हणतो आपण त्याला. नक्कीच. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीबद्दल बोलायचं झालं तर त्या निडर असतात, बरोबर, कणखर असतात, बरोबर. तरी सुद्धा गुरुचं राशी परिवर्तन सिंह राशीसाठी कसं असणार आहे? अच्छा, कसं होतं ना की सिंह राशीच्या व्ययस्थानात गुरुदेव जाणार आहे. व्ययस्थान हे आपण नकारात्मक स्थान मानतो आणि आतापर्यंत सिंह राशीच्या लाभस्थानात गुरुदेव होते. 11वा गुरु हा कायम शुभ मानला जातो. त्यामुळे सिंह राशीला थोडं आंबट गोड फळ आहे. होतं काय ना की व्ययस्थानात येणारे गुरुदेव व्ययस्थानाची फळं देतील थोडीफार, पण तरी सुद्धा त्याच्यात सकारात्मकता येईल. म्हणजे खर्च होत होता सिंह राशीचा तो होणार आहे, पण आतापर्यंत नकारात्मक कारणांनी होत होता, आता सकारात्मक कारणांनी होईल. आता होणारा खर्च हा शुभ खर्च असेल. म्हणजे बघा, दवाखान्याचा खर्च अशुभ खर्च, आपण एखादी हौसमौज केली की शुभ खर्च. बरोबर. असं सिंह जातकांसाठी जबाबदारी पूर्तीसाठी आता खर्च होईल. त्यामुळे खर्च होत राहील, त्याच्यात बदल नाही, फक्त तो सकारात्मक खर्च आपण म्हणू शकतो. सिंह राशीसाठी गुरुदेव हे पंचमेश आहे. पंचम या त्रिकोणाचे स्वामी आहे. शिक्षण, संतती, प्रणय हे सगळे विषय गुरुदेव ठरवतात. नक्कीच. आणि अष्टमेश आहेत. त्यामुळे अष्टम स्थानाची फळं देखील सिंह राशीला गुरुदेव देत असतात. आता ते व्ययस्थानात जातील, तिथून त्यांच्या 3 अमृत दृष्टी पडतील, चतुर्थ स्थानावर, षष्ठ स्थानावर आणि अष्टम स्थानावर. मग सिंह जातक गेली अनेक काळ वास्तू सुखाचा विचार करत होते. अचानकरित्या, अनपेक्षितरित्या त्या गोष्टीला स्पीड प्राप्त होईल. ते स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने चालायला लागतील. फक्त इथे काय होतं ना, यापूर्वी जेव्हा गुरुदेव व्ययस्थानात जायचे तर ते 12 महिने राहत होते. म्हणजे त्या काळात वास्तुपूर्ती होऊन जायची. आता 120 दिवस आहे. त्यामुळे पूर्ण वास्तुपूर्ती होईल का, तर ती शक्यता थोडी कमी होऊन जाते, कारण काळ कमी मिळाला. परंतु गुरुदेव जे काही देतील ते वेगात देतील. तर वास्तुपूर्ती किंवा वास्तूला सुरुवात होणं किंवा वास्तूचं नूतनीकरण होणं किंवा वास्तूसाठी इन्व्हेस्टमेंट होणं
कसं होतं ना, जेव्हा वास्तुयोग निर्माण होतो तेव्हा प्रत्येक वेळी काही माणूस वास्तू विकत घेत नाही. हो. मग वास्तुयोग झाल्यावर यातील एक घटना घडते. बरं. तर तसा योग निर्माण होईल. आईसोबत गेले अनेक दिवस सिंह जातक बोलायला वेळच नव्हता, कारण त्यांच्यासाठी जी ग्रहस्तुती होती ती अशी होती की रोज सकाळी उठा आणि कामाला सुरुवात करा. बरं. हार्डवर्क प्रचंड चालू होतं गेल्या काळात सिंह जातकांचं. त्याच्यात एक त्यांना स्थैर्य प्राप्त होईल, त्या आईसोबत बसू शकतील. नोकरीच्या ठिकाणी त्यांचा संघर्ष सुरू होता. हे लोक राजा लोक आहे, त्यांना कान गोष्टी अजिबात आवडत नाही. बरोबर. की ही असं बोलली, ते तसं बोलले, या गोष्टी त्यांना मानवतच नाही. की जो प्रकार त्यांच्या ऑफिसमध्ये सुरू होता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता तुम्हाला काय अनुभव आहे तुम्ही कमेंटमध्ये मॅडमला सांगू शकता. नक्कीच. त्याच्यात आता बदल घडून येईल. मग या काळात सिंह जातकांनी काय करायचं की आपल्या सहकाऱ्यांशी मैत्री वाढवून घ्यायची या 120 दिवसांमध्ये. मग हे 120 दिवस जरी संपले तरी त्यांना ऑफिसमध्ये तो त्रास होणार नाही. बरं. गेले अनेक दिवस त्यांचे प्रमोशन अडकलेले होते, म्हणजे कॅपेबल असूनही मिळत नव्हते, की त्यांचा अधिकार होता आता प्रमोशन मिळावा, पण नाही मिळाला. त्यांना अचानक प्रमोशनचे योग निर्माण होतील किंवा वातावरण निर्मिती पूर्ण होऊन जाईल प्रमोशनसाठी, आणि ती खूप सकारात्मक बाब ठरेल. बरं. त्याशिवाय गुरुदेवांची नवम दृष्टी अष्टम स्थानावर पडते. तर सिंह जातकांना जे अडथळ्यांचा सामना ते सातत्याने करतायत त्यात बदल घडून येईल. बरं. सकारात्मकता निर्माण होईल आणि सिंह जातक प्रगती करू शकतील. ते राजा लोक आहेत, स्वतःच्या परिश्रमाने स्वतः प्रगती करतात. बरं. अडथळे कमी झाले तरी प्रगती घडून येते. बरोबर. तशी त्यांची प्रगती आता घडणार आहे. त्यामुळे सिंह जातकांसाठी हा काळ अतिशय योग्य आहे. बरं. पण काही वेळा कसं होतं की प्रमोशन होता होता थांबतं. मग अशा वेळी ग्रहाची स्थिती तर ती असतेच, पण काही लोकांचं पण कटुता असते किंवा भांडणं असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतात. तर सिंह राशीचा अपेक्षा भंग होऊ नये, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रमोशन होईल, तर ते होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही कुठला उपाय त्यांना सांगू इच्छिता? खूप छान प्रश्न विचारला. कारण कसं होतं ना, खरंच अपेक्षा भंग झाला की त्रास होतो. त्यांनी अनेक काळ मेहनत केलेली असते, जबाबदाऱ्या उचललेल्या असतात, करून दाखवलेलं असतं, खूप वेळा त्याच्यासाठी तहानभूक विसरलेले असतात. बरोबर. मग अशा वेळी जर आपली संधी नाकारल्या गेली तर कुणालाही वाईट वाटतं. बरोबर. तर सिंह जातकांनी काय करावं ना, की प्रकाश हा सिंह जातकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूर्याला अर्थ द्यायला तर आपण त्यांना नेहमीच सांगतो. या काळात त्यांनी काय करावं, सकाळी दिवा लावावा प्यायच्या पाण्याच्या जवळ. बरं. दिवा लावताना गुरु मंत्र म्हणावे, रवी मंत्र म्हणावे. त्यांना त्याचा अतिशय लाभ होईल, कारण गुरु आणि रवी हे तसे मित्र आहे. त्याचाही त्यांना लाभ होईल आणि त्यांची अपेक्षापूर्ती होईल. त्यामुळे त्यांनी हा उपाय नक्की करावा. पिवळ्या वस्तू जेवणात वाढवाव्या, पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हे उपाय सगळ्यांनाच लाभदायक ठरतं, कारण पिवळ्या रंगाचं आणि गुरुदेवांचं अत्यंत जवळचं नातं आहे. बरोबर. कारण कितीही ग्रह परिस्थिती बदलली तरी माणसं शेवटी तीच राहतात, तर माणसांच्या हातातच सर्व असतं. म्हणून तुमचाही अपेक्षा भंग होऊ नये तर मॅडमनी सांगितलेले हे उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आपले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर त्यानंतर आहे कन्या रास. तर कन्या राशीसाठी सुद्धा हे गुरुचं परिवर्तन 4 महिन्यासाठी किंवा येणाऱ्या काळात कशा पद्धतीचं असणार आहे? कन्या राशीसाठी गुरुदेव हे मुळात चतुर्थ स्थानाचे आणि सप्तम स्थानाचे अधिपती आहे. कन्या राशी अत्यंत भाग्यवान ठरेल, कारण चतुर्थेश जाईल लाभस्थानात, सप्तमेश जाईल लाभस्थानात. लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो, कारण ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे. बरं. की तुम्ही लाभस्थानात शुभ फळं द्यावी. आणि 11वा गुरु हा सगळ्यात अधिक शुभ मानला जातो. बरं. त्यामुळे कन्या जातक हे अत्यंत भाग्यवान ठरतील. गेल्या अनेक काळातील त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्णत्वास जातील. बरं. छोट्या छोट्या गोष्टी, एखादी जुनी मैत्रीण भेटणं, पैसा प्राप्त होणं, वास्तू प्राप्त होणं, वाहन प्राप्त होणं, त्यांनी स्वप्न पाहावी आणि पूर्ण करून घ्यावी. बरं. असा काळ आहे. विशेषतः कन्या जातक जर क्रिएटिव्ह कार्यात असतील, मीडियाशी संबंधित असतील, तर या काळात त्यांची प्रचंड प्रसिद्धी वाढेल, कार्य 4 पट वेगात होईल, त्यांची बुद्धी कौशल्य वाढेल, ज्ञान कौशल्य वाढेल आणि त्यामुळे कन्या जातकांसाठी सुखद
काळ आहे त्याचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा. बरं. तर गुरुदेव ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की धन देतात, धनलाभ देतातच आणि ज्ञान वाढवतात, सगळ्या गोष्टींनी भरभराट करतात, त्याच पद्धतीने जर आपल्याला फेम हवा असेल तर प्रसिद्धी हवी असेल तर ते सुद्धा देतात गुरुदेव? प्रत्येक वेळी नाही, पण आता जे लाभस्थानात गुरुदेव कन्या राशीला आहे तर लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान आणि तिथून पंचम दृष्टी जाते तृतीय स्थानावर आणि त्यामुळे विशेषतः कन्या जातकांना अधिक प्रसिद्धी मिळेल. बरं. गुरुदेव प्रसिद्धी कशी देतात म्हणजे प्रसिद्धीचे न प्रकार असतात. रविदेव जेव्हा प्रसिद्धी देतात तेव्हा ते तुम्हाला मोठं पद देतात. बरं. चंद्र जेव्हा प्रसिद्धी देतो तेव्हा जनमानसात तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. बरं. आणि गुरुदेव जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी देतात तेव्हा तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. बरं. म्हणजे प्रसिद्धीचे सुद्धा ग्रहाप्रमाणे प्रभाव बदलतात. तर इथे गुरुदेव प्रसिद्धी देतात परंतु ती प्रसिद्धी अशी असते की जनमानसात तुमच्या प्रती आदर निर्माण होतो आणि ती खूप मोठी बाब असते. ती कन्या जातकांना या काळात प्राप्त होणार आहे. लाभस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तृतीय स्थानावर पडेल. नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन कौशल्य, मीडिया सेक्टर हे सगळे प्रगल्भ होतील. बरं. सप्तम दृष्टी पंचम स्थानावर पडेल. शिक्षणात यश मिळेल. विशेषतः टेक्निकल किंवा मेकॅनिकल सेक्टरशी संबंधित विद्यार्थ्यांना अधिक यश मिळेल. बरं. त्याच्यानंतर संततीची इच्छुक जोडप्यांना संतती प्राप्त होईल. विवाह इच्छुक किंवा तुम्हाला एखादं प्रेमविवाह ज्यांची करण्याची इच्छा असेल त्यांच्या आयुष्यात तसा जोडीदार येईल. बरं. त्याशिवाय सप्तम स्थानावर सुद्धा गुरुदेवांची दृष्टी आहे. त्यामुळे विवाह ठरणं आणि फलद्रूप होणं या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. बरं. अशा अनेक अर्थाने कन्या राशीसाठी हा काळ खूप भाग्योदयाचा आहे. बरं. मग याच्यात ज्यांची इच्छा आहे ना की आपलं विवाह ठरावा त्यांनी हळदी सोबत कुंकू देखील वापरावं. बरं. एक गंमत अशी झाली आहे की गुरुदेव ज्या दिवशी राशी परिवर्तन करणार आहे त्या दिवशी मंगळ ग्रह स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. बरं. त्यामुळे त्यांचा देखील शुभ प्रभाव आहे. आणि जर विवाह ठरावा ही इच्छा असेल मग आपण नेहमी हळदी कुंकू लावतो. का लावतो त्याचं कारण ज्योतिषशास्त्रात आहे. बरं. कोणत्याही पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारा ग्रह म्हणजे शुक्र. बरं. सौभाग्याचं कारक कुंकू आहे. नाही तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. तसंच स्त्री कुंकू का आहे ते सांगते. तर तसंच स्त्रीच्या पत्रिकेत वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह दोन, एक मंगळ आणि दुसरा गुरु. बरं. आणि हळदी कुंकू लावताना किंवा बोलताना कायम आपण पहिले हळदी म्हणतो मग कुंकू म्हणतो. सौभाग्याचं कारकत्व जरी कुंकूकडे असलं तरी आपण पहिले शब्द वापरतो हळदी, दुसरा शब्द वापरतो कुंकू. कारण हे वैवाहिक सुख ठरवणारे ग्रह आहे गुरु आणि मंगळ. मग गुरु म्हणजे हळदी आणि मंगळ म्हणजे कुंकू. बरं. लाल रंग. छान. म्हणजे हे आपल्या ग्रंथांमध्ये आहे. आश्चर्यकारक आहे. त्या काळात ऋषीमुनींचे किती खोल विचार होते. तर ते हळदी कुंकू. कन्या विवाह इच्छुक व्यक्तीने सूर्याला अर्घ देताना त्याच्यात कुंकू टाकलं, हळदी कुंकू लावलं, या काळात पटकन विवाह जुळून येईल. बरं. आणि महत्वाची बाब म्हणजे जोडीदार हा तुमच्या मनासारखा असेल. तुमचे लॉंग लाईफ रिलेशन छान असतील. बरं. कारण जेव्हा शुभ ग्रह स्थितीत एखादी घटना घडते तेव्हा त्याचे शुभ प्रभाव हे दीर्घकाळ असतात. संतती इच्छुक असाल तर संतती प्राप्त होईल. बरं. म्हणजे तुम्ही मागा काय हवंय ते. बरं. ग्रह तुम्हाला देणार आहेत. तर कन्या राशीसाठी एकंदरीतच चांगल्या गोष्टी गुरु परिवर्तनामुळे घडणार आहे. पण ह्या कायम स्वरूपी टिकून असणार आहे की मग त्या टिकून राहाव्या यासाठी कोणते उपाय करता येईल? कसं असतं ना की या काळात जर आपण योग्य उपाय करून घेतले तर ते जास्त दीर्घकाळ लाभ देतात. जसं मी आता हळदी कुंकू सांगितलं. त्याचा उद्देशच हा की पंचम स्थान आणि सप्तम स्थान सक्रिय होणार आहे. म्हणजे विवाहाशी संबंधित प्राबल्य वाढावं, वैवाहिक सौख्य वाढावं ते आपण करू शकतो. आणि दीर्घकाळ उपायासाठी तुम्ही एक करू शकतात. कसं असतं ना की प्रत्येक ग्रहाचा एक अंक असतो. त्या अंकाचा आपण वापर करू शकतो. आता माझ्याकडे एक जातिका, ती जळगावचीच, तिला CA व्हायचं होतं पण खूप प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ती अपयश, कारण ती परीक्षा खूप कठीण असते.
मग ती जेव्हा आली तर तिला मी छानपैकी सांगितलं, या मनगटाच्या ज्या 3 रेषा असतात, बर तिची पत्रिका होती, विश्लेषण होतं, त्यामुळे मी तिला व्यवस्थित अंक काढून दिला की तू इथे लिही, रंग सांगितला कोणत्या रंगाने, आणि मग अभ्यासाला बैस. बर 2च दिवसात तिचा फोन की मला अभ्यासात माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. त्याच्यानंतर ती यशस्वी पण झाली. मग तसं प्रत्येक पत्रिकेप्रमाणे आपण करू शकतो. पण आता इथे जर आपल्याला सगळ्यांसाठी उपाय द्यायचे आहे, मग कन्या नाही 12 राशींनी हा उपाय करावा, खूप लाभ होईल. पिवळ्या रंगाचं पेन घ्या, किंवा हळदी भिजवून कापसाच्या काडीने आपण अंक लिहू शकतो. तसं सुद्धा लिहिलं तर चालेल, पण पेन थोडं जास्त वेळ राहतो. तो पेन उजव्या हातात धरायचा, डाव्या हाताच्या मनगटाच्या या मधल्या 3 रेषाच्या सेंटरला बारीक अक्षरात लिहून घ्यायचे 3. गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय तुम्हाला भरभरून प्राप्त होतील. म्हणजे हे जे काही उपाय, जसं आपण अगोदर सांगितलं की चांदीच्या भांड्यात पाणी घेणं आणि सकाळी ते आचमन करणं किंवा तीर्थ म्हणून प्राशन करणं, तो उपाय सगळ्या राशींना चालतो. हा दुसरा उपाय सगळ्या राशींना चालतो. मग इथे आपण फक्त 3 अंक घेतलेला आहे की ज्याच्यामुळे गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय, म्हणजे जन्म, शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने अर्थार्जन, या सगळ्या गोष्टीत सकारात्मकता निर्माण होते. तर सगळ्या राशी हे करू शकतात. विशेषतः हे 120 दिवस असे उपाय जेव्हा करतील लोक, तेव्हा त्यांना खूप चांगला प्रभाव प्राप्त होईल. हे जे तुम्ही उपाय सांगितले त्याची कोणती योग्य वेळ आहे का करण्यासाठी? असे उपाय जे असतात आपले ते मुख्यतः असं अपेक्षित असतं की सकाळी तुम्ही झोपेतून उठलात, आंघोळ वगैरे झाली की मग हा उपाय करावा. आणि मागच्या वेळी आपण ते शिवसरोदयचा उपाय सांगितलेला, तो अनेकांनी केला असेल, तो ज्यांनी केला असेल त्यांनी कमेंट करावं. मी आज तो उपाय सांगणार नाही, कारण आपण मागच्या वेळी तो सांगितलेला आहे की मग ना आम्ही काय उपाय सांगितला होता तो सुद्धा लिहावा, म्हणजे पुढच्या वेळी आपण अजून जास्त चांगले आणि सोपे उपाय नक्की देऊ. नक्कीच. तर नक्कीच कन्या राशीसाठी सांगितलेले उपाय आणि जो उपाय तुम्ही सांगितला तो सर्व राशींना सुद्धा लाभदायक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनी तो करून बघावा आणि त्याचे अनुभव सुद्धा शेअर करावे. तर त्यानंतर आहे तूळ रास, आणि तूळ राशीसाठी गुरुचं जे परिवर्तन आहे, राशी परिवर्तन, ते कशा पद्धतीचं लाभदायक ठरणार आहे, अशुभ असणार आहे, शुभ असणार आहे? तूळ राशींसाठी इथे थोडा वेगळा विषय येतो. काय होतंय ना की गुरुदेव जाणार आहे त्यांच्या दशम स्थानात, कर्मस्थानात. आता गुरुदेवांचं हे वैशिष्ट्य म्हणा की निगेटिव्ह पॉइंट, व्हॉट एव्हर, पण गुरुदेवांचं एक असं असतं की आपले स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला सुद्धा ते संकोच करतात. तर गुरुदेव जेव्हा तूळ राशीच्या दशम स्थानात जातील तेव्हा तूळ जातकांचं एक काय होऊ शकतं की ते कार्य करतील, सगळा व्यवहार पूर्ण करतील, पण स्वतःच्या हक्काचे पैसे हे मागावे लागतात. ते मागायला त्यांना कुठेतरी संकोच निर्माण होईल, कारण दशम स्थानातला गुरु हा प्रभाव देतो. तर ते तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता की तुमच्या लक्षात येईल हे याच्यामुळे घडतंय ना, मग आपण योग्य पद्धतीने आपली अधिकाराचे जे पैसे आहेत त्याची डिमांड करावी. हे तूळ जातकांनी एक लक्षात घ्यावं. तूळ राशीसाठी गुरुदेव हे तृतीयेश आणि षष्ठेश आहेत, म्हणजे प्रवास, परिश्रम, स्पर्धा, कोर्ट केस, न्याय, कर्ज, ऑफिस आणि जॉब, या सगळ्या गोष्टींचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे. दशम स्थानातून त्यांची दृष्टी जाईल धनस्थानावर. हे जे धनस्थान असतं ते धन संचयाचं स्थान असतं. लाभस्थान म्हणजे धनप्राप्तीचं स्थान आणि धनस्थान म्हणजे धनसंचयाचं स्थान. मग इथे धनसंचय होण्याकडे तूळ जातकांचा कल वाढेल, म्हणजे एरवीपेक्षा कुठेतरी खर्च कमी होतील, कुटुंब वृद्धी होऊ शकते, म्हणजे एखाद्याच्या घरात जावई येईल, सून येईल, नातवंड येईल, मुलगा किंवा मुलगी, व्हॉट एव्हर, अशा अनेक पद्धतीने कुटुंब वृद्धी होण्याचे योग आहेत. आता योग आहे म्हणजे तशी स्थिती निर्माण झालेली आहे की त्यातनं एखादी घटना घडू शकते, कुटुंब वाढू शकतो, कुटुंबात एकोपा वाढतो आणि त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तूळ जातकांना प्राप्त होतील. त्याच्यानंतर दशम स्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर जाईल. चतुर्थ स्थान वास्तू वाहन आहे, या बाबतीत शुभता निर्माण होईल. आणि वाहनाच्या संदर्भात विशेषतः तूळ जातक अग्रेसिव्हली काहीतरी विचार करतील की मी नवीन वाहन घ्यावं, असलेल्या वाहनात लॉंग टूरला जावं,
असे स्वप्न तुळ जातकांचे असतील की जे सहज पूर्ण होतील. बरं. त्याच्यानंतर त्यांची नवम दृष्टी ही षष्ठ स्थानावर जाईल. बरं. प्रमोशनचे योग निर्माण होतात. अर्थप्राप्ती वाढते. जुन्या गुंतवणुकीतून अर्थप्राप्ती होते. बरं. कुठेतरी तूळ जातक नकार द्यायला या काळात शिकतात. कारण तूळ जातकांसाठी तेही एक महत्वाचं असतं की योग्य वेळी योग्य शब्दात नकार देणं. बरोबर. ती कला या काळात तूळ जातक शिकतील. मग तुम्ही ती कला शिकलात ना तर ती पुढे जरी गुरुदेवांचं पुन्हा राशी परिवर्तन झालं तरी तुम्ही ती सवय अंगीकारून घ्या. बरं. एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती दीर्घकाळ चालते. किंबहुना विविध गोचर आपल्या आयुष्यात येतातच यासाठी की त्या काळात आपण एखादं स्किल शिकलो की पुढे ते आपण फॉलो केले पाहिजे. बरं. म्हणजे 6वीतून 7वीत गेलो तर 6वीचा अभ्यास पूर्ण पाहिजे. बरं. तसं ग्रह जेव्हा एखाद्या स्थानातून गोचर करून पुढच्या स्थानात गेले बरं. तर पहिल्या स्थानात असताना ग्रहांनी आपल्याला जे जे शिकवलं ते आपण पुढे फॉलो केलं पाहिजे. बरं. त्याचा खूप छान प्रभाव पडतो. तूळ जातकांनी गाईला गूळ द्यावं, तूप द्यावं, तूप पोळी द्यावी. बरं. त्याचा त्यांना छान प्रभाव प्राप्त होईल. सकारात्मकता निर्माण होईल. गाईला प्रदक्षिणा घालाव्या, त्यातूनही सकारात्मकता निर्माण होईल. कारण तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आणि गुरुदेव यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. बरं. पण मी जसं सांगितलं की गुरुदेव शत्रूच्या राशीला पण सकारात्मक फळं देतात. तशी सकारात्मक फळं प्राप्त होतील. मात्र तूळ जातकांनी या बाबतीत दक्ष राहावे. बरं. पण तूळ राशीसाठी आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत गुरु काय काय देणार आहे? तूळ राशीला सुद्धा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. धनस्थानावर गुरुदेवांची दृष्टी आहे, षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. धनप्राप्ती होईलच. बरं. फक्त तूळ जातकांची उधारी वाढून जाईल. बरं. कारण आपल्या अधिकाराचे पैसे आपण मागितल्याशिवाय कोणीच देत नाही. बरोबर. हे वास्तव आहे. तर तसं या काळात त्यांची उधारी जागोजाग वाढून जाईल. बरं. ती उधारी वाढू देऊ नका. वेळेवर पैसे आपल्या अधिकाराचे आपण मागून घेतले पाहिजे. अर्थप्राप्ती आहे तूळ जातकांना चांगली आहे. परिश्रम चांगले आहेत. यशाची टक्केवारी वाढणार आहे. बरं. त्यामुळे तूळ जातकांनी एवढं सांभाळावं आणि यशस्वी व्हावं. बरं. तूळ राशीच्या ज्या कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती आहेत तर त्यांना प्रमोशनच्या बाबतीत काय सांगाल? ऑफिसमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? तूळ राशींना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यशाची संधी वाढेल. पण तिथे ना एक छोटासा ट्विस्ट निर्माण होतोय की गुरुच्या दृष्टीमुळे त्यांना प्रमोशनची संधी नक्कीच आहे. बरं. पण त्यांनी सूर्याला अर्धे द्यावं. कारण होतं काय ना की इथे गुरुदेव दशम स्थानात आहे. म्हणजे तूळ जातक स्वतः सुद्धा संकोच करतील की मला हा प्रमोशन मिळावं. मागणी करावी लागते ना. बरं. तिथे कॉर्पोरेट सेक्टर मधली ती तूळ व्यक्ती संकोच करेल. आणि गुरुदेव दशम स्थानात आहे. मग अशा वेळी तूळ राशीचे लाभेश आहेत रवी ग्रह, सूर्य. मग सूर्याला अर्ध दिलं की एक तर आत्मविश्वास वाढतो. त्यांना कळतं की आपण योग्य दिशेने कार्य करीत आहोत. त्यामुळे हा आपला अधिकार आहे. आपले अधिकार आपण मागावे लागतात. तर त्यांनी सोबत जर सूर्याला अर्ध दिलं तर त्यांना प्रमोशनची कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विशेष संधी प्राप्त होईल. पण त्यांना ते करावं लागेल. म्हणजे गुरुचं जे राशी परिवर्तन आहे तूळ राशीला लाभदायक आहे. पण कुठेतरी तूळ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी पडतोय आणि त्याच्यासाठी ते संकोच करतायत असं म्हणायला हरकत नाही. विश्वास नाही कमी पडत. ते त्यांच्या अधिकाराचे पैसे मागायलाच कमी करतात. पण तेच झालं ना की म्हणजे त्यांना भीती वाटते कुठेतरी किंवा मग दान धर्म केल्यासारखं असं त्यांचं व्यक्तिमत्व असू शकतं यामध्ये. गुरु हा देणारा आहे. गुरु पूर्वीच्या काळी गुरुकुलमध्ये गेल्यावर ते पैसे सुद्धा मागत नव्हते. बरं. गुरुचं कार्य असतं कार्य करणं, मार्गदर्शन करणं, पैसे न घेता मार्गदर्शन करणं. म्हणजे हे पूर्वीच्या काळीचे बरोबर. ती स्वभावाचा भाग झाला तो गुरुच्या. आणि दशम स्थान हे कर्मस्थान. मग कर्मस्थानात जेव्हा गुरुदेवांचा हा स्वभाव वाढतो तेव्हा तूळ जातक खूप कर्म करतात. हार्डवर्क करतात, कार्यसिद्धी करतात. पण आपल्या अधिकाराचे पैसे मागायला संकोच करतात. कॉन्फिडन्स असतो त्यांच्यात पण तरी संकोच करतात की ठीक आहे देतील हे. तर देतील हे असं
आजच्या 21व्या शतकात घडत नाही. बरोबर. मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे तूळ जातकांनी मागावे. नक्कीच. तर त्यानंतर येते वृश्चिक राशी. तर वृश्चिक राशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन कसं असणार आहे? खूप लाभदायक. कारण गुरुदेव हे वृश्चिक राशीसाठी पंचमेश आहे. ते पंचमाच्या पंचमात जाणार आहे आणि भाग्यस्थानात जाणार आहे. मग होतं काय ना, भावात भावम नियम. एखादा ग्रह त्या स्थानाच्या तेवढेच स्थान पुढे गेला की तो अत्यंत प्रबळ होतो. मग पंचमेश पंचमाच्या पंचमात गेला की प्रबळ झाला. बरोबर. भाग्यस्थानात गेला अजून प्रबळ झाला. भाग्यस्थानात पंचमेश उच्चीचा आहे म्हणजे प्रचंड प्रबळ झाला. खूप भाग्यवान राशींमध्ये एक येणारी रास म्हणजे वृश्चिक रास. त्यामुळे वृश्चिक राशीला याचा प्रचंड लाभ होणार आहे. वृश्चिक राशीसाठी गुरुदेव धनेश आहेत. धन देणारा, कुटुंब सांभाळणारा ग्रह म्हणजे गुरु. पंचमेश आहे, शिक्षण, संतती, प्रणय या सगळ्या विषयाचा निर्णय घेणारा ग्रह वृश्चिक राशीसाठी गुरु. आता ते जाणार आहे भाग्यस्थानात. भाग्य प्रबळ होईल. एरवी जी कार्य वृश्चिक राशीला आजपर्यंत फक्त स्वतःच्या परिश्रमाने करायची होती. सकाळ झाली की झोपेतून डोळे उघडता उघडता वृश्चिक रास नियोजन करत होती. मी आज काय काय काम करायचं आहे, इथे जाईल तिथे जाईल, हे करेल ते करेल, असं सगळं त्यांचं नियोजन सुरू असायचं. तेवढं हार्डवर्क करूनही जे प्राप्त होत नव्हतं ते आता गुरुदेव भाग्याने सहज देतील. आणि ते भाग्यस्थानात पोहोचले आहे. त्यामुळे वृश्चिक राशीला त्याचा खूप लाभ होईल. भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी वृश्चिक राशीवर पडेल. त्यामुळे ज्ञानवृद्धी होईल. एखाद्या विषयात सखोलता प्राप्त होईल. वृश्चिक जातकांना ना एक एक्स्ट्रा सेन्स असतो, सिक्स्थ सेन्स, की काही गोष्टी न बोलता त्यांना कळून जातात. ते एक्स्ट्रा ज्ञान त्यांच्याकडे असतं. म्हणजे आपण खूप बोलूनही जो विषय आपल्यापर्यंत पोहोचत नाही, वृश्चिक जातक कोपऱ्यात बसलेला असतो आणि त्याने सगळ्यांना ओळखून घेतलेलं असतं की त्याच्या मनात काय आहे. नक्कीच. ती डेप्थ त्यांना आहे. त्यांच्या त्या स्किलमध्ये अजून वाढ होईल. भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानावर जाईल. परिश्रम वाढतील, प्रवास वाढेल. प्रवासात एखादी अशी व्यक्ती भेटेल की जिच्या ओळखीने यांचं कार्य समृद्धीला जाईल. त्यातूनही त्यांना लाभ होईल. त्यानंतर भाग्यस्थानातल्या गुरुदेवांची नवम दृष्टी पंचम स्थानावर जाईल. तिथे ऑलरेडी शनिदेव विराजमान आहे. शनिदेव काय करत होते ना, वृश्चिक राशीला शनिकारक नाहीये. मग ते काय करायचे की शिक्षणात विलंब, संततीत विलंब, मैत्रीत विलंब, अडथळे अडचणी असं सगळं सुरू होतं. मग आता गुरुदेवांची दृष्टी शनीवर पडल्यामुळे हा सगळा त्रास कमी होईल. आणि त्याचा फायदा वृश्चिक जातकांना होईल. म्हणजे गेल्या काही काळात वृश्चिक जातकांना काहीच प्राप्त होत नव्हतं. फक्त संघर्ष संघर्ष संघर्ष. त्यातून त्यांना कुठेतरी सुटका होईल आणि एक सकारात्मकता प्राप्त होईल. खूप चांगला काळ आहे वृश्चिक जातकांसाठी. त्यांनी लाभ घ्यावा, पैसा प्राप्त करावा, परिश्रम करावे. परिश्रमाशिवाय तर जगात काहीच मिळत नाही. आता तुमचे कितीही योग असले तरी जोपर्यंत तुम्ही परिश्रम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. आणि अशा अनेक कथा आपण वाचतो, आपल्या पुराणात वाचतो की रस्त्याने चालताना पायाला खडे टोचतात. तर जर तुम्ही परिश्रम केले, खाली वाकून पाहिलं तर ते हिरे असू शकतात. पण तुम्ही दुर्लक्ष केलं, दगड टोचताय म्हणून बडबड करत पुढे गेलात तर तुमची ती संधी जाते हातातली. म्हणजे योग तयार झाला होता पण तो तुम्ही कॅश केला. वृश्चिक जातकांसाठी खूप चांगले योग तयार होणार आहेत. ती अत्यंत परिश्रमी राशी आहे. या काळात अजून यशस्वी होईल. तर म्हणजे आता हे चांगले योग निर्माण होत आहेत ते ओळखायचे कसे? आणि हा जो काळ आहे, जो सोन्याचे दिवस या राशीला घेऊन येणार आहे, तर ते दिवस कायम टिकून राहावे यासाठी काय उपाय करू शकतात वृश्चिक राशी? ओळखायचे कसे हा खूप आउट ऑफ द वे वेगळा प्रश्न आलाय. कसं होतं ना की गुरुदेव जेव्हा सकारात्मक होतात आपल्या लक्षात येत नाही की गेली काही दिवस आपण एखाद्या व्यक्तीला सांगत होतो, मित्राला बाबा रे हे कर, बाबा रे हे कर, तो दुर्लक्ष करत होता. अचानक तो ऐकायला लागतो. मुलं जी अभ्यास करतच नव्हती ती शांतपणे येऊन अभ्यासाला बसून जातात. तुमचं पेमेंट अडकलेलं होतं
देईल 2 दिवसांनी असं बॉस सांगत होता. अचानक पेमेंट काढून देऊन टाकलं. बरं. एखादा विषय तुम्हाला अभ्यास करूनही समजत नव्हता, तो सहज समजून गेला. बरं. तुमचे गुरुदेव पॉझिटिव्ह झाले. बरं. ही ओळखण्याची सोपी पद्धत आहे. त्यामुळे गुरुदेव सकारात्मक झाले, कोणतीही राशी या पद्धतीने ओळखू शकते की जे यापूर्वी घडत नव्हतं ते सहज घडायला लागलं, म्हणजेच गुरुदेव तुमच्यासाठी सकारात्मक झाले. बरं. मग आता काय करायचं ना, उपाय करायला हवे, कारण की ग्रह हे आपल्याला देत आहेत. बरोबर. मग आपण थँक्स म्हटलं पाहिजे, ती आपली संस्कृती आहे. नक्कीच. तर मग वृश्चिक जातकांनी काय करायचं, केळीचा प्रसाद घ्यायचा, वृद्ध व्यक्तींची सेवा करायची, मोठ्या व्यक्तींचा आदर करायचा. कारण वृश्चिक जातक ही निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. ती इतरांना जेव्हा आदर देते तेव्हा यांची प्रगती सुरू होते. बरं. केळीचा प्रसाद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं आहे? म्हणजे केळी घेऊन कोणत्याही मंदिरात जायचं, देवाला प्रसाद व्हायचा, इतरांनाही प्रसाद द्यायचा. बरं. केळी हा ना गुरुदेवांच्या कारकत्वात येते. बरं. आता केळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण फळांचा राजा म्हणतो आंबा. खऱ्या अर्थाने भूक भागवणारं फळ केळीच असतात. सगळ्यात स्वस्त आणि मस्त फळ केळी. एवढं मोठं फळ असून घड लागतात. बरोबर. मोठी फळं ही एक एक येतात झाडाला, पण केळी त्याला अपवाद आहे. बरोबर. कारण ते घडाच्या स्वरूपात, भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणात देणं ही गुरुदेवांची प्रवृत्ती आहे. बरोबर. ते गोड फळ आहे. म्हणजे हे सगळं गुरुदेवांच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टी केळीतून आपल्याला मिळतात. आणि म्हणून केळीचं महत्व खूप आहे. केळीच्या झाडासमोर तुम्ही दिवा पण लावला तर त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतात. बरोबर. तर वृश्चिक जातकांनी हे उपाय नक्की करावे. तुम्हाला काय बदल जाणवला किंवा नाही जाणवला तो लिहायचा. आणि कसं होतं ना, उपाय मी आज केला उद्या सकाळी काय प्रभाव झाला असं बघू नका. पी हळद हो गोरी असं होत नाही. उपाय हे सातत्याने करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मला सांगा की तुम्ही हळदीचा उपाय केला, पैसे खर्च होत नाहीये, तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे. केळीचा उपाय केला, झाडाला प्रदक्षिणा घातल्या, हे सगळे उपाय खर्च न करता होणारे उपाय बरोबर. मग तुम्हाला काय ठेवायचे, श्रद्धा ठेवायची आहे. पूर्वीच्या काळी जुने लोक म्हणायचे 2 हात और तिसरा सर. कारण 2 हात और तिसरा सर हे जेव्हा ते म्हणायचे तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण श्रद्धा. बरोबर. तर वृश्चिक जातकांनी जे काही उपाय करायचे ते पूर्ण श्रद्धेने करायचे. त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील आणि या 120 दिवसात खूपच चांगले प्रभाव प्राप्त होतील. नक्कीच. वृश्चिक राशीच्या लोकांना गुरुचं राशी परिवर्तन खूप लाभदायक ठरणार आहे. मॅडमनी सांगितलेले उपाय सुद्धा तुम्ही करून पहा, ते अनुभव शेअर करा, पण या उपायांमध्ये सातत्य असू द्या आणि श्रद्धा मात्र हवीच आहे. तर त्यानंतर आहे धनुरास. धनुराशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन नेमकं काय घेऊन येणार आहे? धनुरास ही गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. बरं. म्हणजे ती गुरुदेवांचीच रास आहे. आणि गुरुदेवांची दुसरी रास आहे मीन. तर धनुराशीसाठी गुरुदेव हे राशी स्वामी आणि चतुर्थेश आहे. महत्वाची बाब म्हणजे ते आता जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातील तेव्हा धनु राशीच्या अष्टमात जातील. बरं. अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष. धनुरास ही अडथळ्यातून, अडचणीतून, संघर्षातून उभी राहते, स्वतःचं भाग्य समृद्ध करते, अख्खं जग पाहते आणि जगावं कसं हे शिकावं ते धनुराशीकडून. एवढी ती कर्तृत्ववान असते, स्वतः मोकळेपणाने जगते, इतरांना सुद्धा जगू देते. ते क्वालिफिकेशन तिच्यामध्ये आहे. तर धनुराशीसाठी राशी स्वामी असल्यामुळे अत्यंत सकारात्मक बदल होतील. अष्टमात जरी ते गुरुदेव गेले तर अष्टमात गेलेले गुरुदेव सुद्धा शुभ फळ देऊ शकतात. प्रॉपर्टी असेल, तुमची कौटुंबिक प्रॉपर्टी असेल, या काळात विसंवाद किंवा वाद न होता डिवायडेशन होऊ शकतं. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी एखादी वस्तू घेऊन ठेवली असेल त्यातून लाभ होऊ शकतो. त्यामुळे अनेक फायदे सुद्धा आहेत. गुरुदेवांची पंचम दृष्टी जाईल व्ययस्थानावर, म्हणजे जे दवाखान्याचे खर्च विनाकारण सुरू होते ते कमी होतील. प्रवासावर जर विनाकारणचा खर्च असेल तर तो कमी होईल. योग्य प्रवास, योग्य शिक्षण, योग्य वास्तू, योग्य वस्तू याच्यावर खर्च होईल. म्हणजे खर्च होईलच,
व्ययस्थानाचा संबंध आला तर राशी कोणतीही असो खर्च थांबू शकत नाही, मग ती सिंह असो की धनु असो. कारण गुरुदेवा जर व्ययस्थानावर दृष्टी टाकताय, खर्च तर करायला लावते. फक्त तो खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, शिक्षणासाठी, योग्य कारणासाठी सकारात्मक खर्च होतो. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी जाते धनस्थान, धन, कुटुंब, वाणी. धन संचय होईल. म्हणजे जरी खर्च वाढला तरी धनु जातक योग्य आर्थिक नियोजन करून पैसे शिल्लक टाकतील. म्हणजे आतापर्यंत धनु जातक एवढं गांभीर्याने या विषयाचा विचार करत नव्हते की आपण पैसा वाचवला पाहिजे, बचत केली पाहिजे. त्या विचारांमध्ये बदल घडून येईल. कुटुंबात एकोपा वाढेल, एकमेकांशी सुसंवाद वाढेल, वाढीत गोडवा वाढवेल. त्यामुळे धनु जातकांना हा देखील बेनिफिट आहे. त्याशिवाय धनु राशीच्या चतुर्थ स्थानावर देखील गुरुदेवांची दृष्टी आहे. वास्तूचं नूतनीकरण करणं, एखादी खूप जुनी तुमची वास्तू आहे ती अचानक धनलाभ देऊन जाणं, असे प्रभाव धनु जातकांना प्राप्त होतील. त्यांनी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं हळदी घालावी आणि त्याच्याने स्नान करावं, त्याचे त्यांना खूप लाभ होतील. स्नान झालं की सूर्याला अर्घ्य द्यावं. कारण गुरु, मंगळ आणि रवी हे 3 पक्के मित्र आहेत. तर कसं होतं ना, तुमचा राशी स्वामी गुरु आहे, मग रविदेव तुम्हाला सकारात्मकच असतात, मंगळ हा तुम्हाला सकारात्मक असतो. मग यांचा जर आपण योग्य उपयोग करून घेतला, यांचे मंत्र म्हटले तरी आपल्याला सकारात्मकता प्राप्त होते, आयुष्यात यश प्राप्त होतं. त्यानंतर राशी चक्रातील 10वी राशी आहे ती मकर राशी. आणि मकर राशीसाठी गुरुचं परिवर्तन नेमकं कसं असणार आहे? मकर रास खूप परिश्रम करणारे रास, सातत्याने कार्य करत राहणं म्हणजे मकर रास. आता मकर राशीसाठी गुरुदेव हे मुळात व्ययेश आणि तृतीयेश आहे. म्हणजे व्ययस्थानाचे अधिपती ते आहेतच. आतापर्यंत मकर राशीसाठी गुरुदेव 6ष्ठ स्थानातून प्रवास करत होते आणि आता सप्तम या केंद्र स्थानात येते. केंद्रस्थान हे महत्वाचेच असतात. तिथून त्यांची दृष्टी जाईल लाभस्थानावर, राशीवर आणि तृतीय स्थानावर. विशेषतः तृतीय स्थानात असलेल्या शनिदेवांवर. आणि मकर राशीचे स्वामी शनिदेव की जे मकर राशीला शुभफळ देणारच आहे, आणि त्यांच्यावर गुरुदेवाची दृष्टी. म्हणजे भरीस भर गोड भर. म्हणजे चांगल्यात आपण असं म्हणतो जेव्हा वाईट काळ असलं की दुष्काळात 13वा महिना, पण हे सुकाळात 13वा महिना येईल. त्यामुळे मकर राशीला त्याचा अत्यंत सकारात्मक फायदा होईल. लाभस्थानावर दृष्टी असल्यामुळे गेले खूप दिवस एक छोटंसं स्वप्न मकर जातक पाहत होते. एक वैशिष्ट्य आहे, मकर जातकांची स्वप्न सुद्धा छोटी छोटी असतात बरं का, आणि ती पूर्ण झाली का ते खूप परिश्रम करायला तयार असतात. ही वेगळीच रास आहे. कारण निसर्ग कुंडलीचं दशम म्हणजे कर्मस्थानाचे अधिपती आहे. कर्मण्यवाधिकार असते हे यांना मूळतः अवगत असतं. तर यांच्या जेव्हा सप्तम स्थानात गुरुदेव येतील तेव्हा त्यांना शुभफळ प्राप्त होणारच आहे. वैवाहिक आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल. कुटुंबात नातेवाईक येतील जातील, सकारात्मक वातावरण निर्माण होईल. एकमेकांसोबत प्रेमाचे संबंध निर्माण होतील, इच्छापूर्ती होईल, व्यक्तिमत्वात मोठा बदल घडून येईल. गुरुदेव सकारात्मकता देतील आणि शनिदेवांवर जी गुरुदेवांची दृष्टी पडतील त्यातून शनिदेव अजून अधिक सकारात्मक होतील. एकंदरीत चौफेर जर आपण विचार केला तर मकर राशीसाठी काळ प्रगतीचा, स्वतःला समृद्ध करण्याचा, पुढील काळातील संघर्षासाठी स्वतःला तयार करण्याचा असा हा आहे. त्यामुळे या काळाचा मकर राशीने पूर्ण लाभ घ्यावा. गुरुचं राशी परिवर्तन लाभदायक आहे किंवा आव्हानात्मक आहे, यावर कुठले उपाय करू शकतो? शुभ असेल तर ते कायमस्वरूपी टिकून राहावे यासाठी, आणि आव्हानात्मक असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काही विशेष उपाय मकर राशीच्या लोकांनी करावेत? खूप छान. म्हणजे तुमचे विचारच इथे चांगले दिसून येतात. शुभ परिणाम आहे मकर राशीवर, त्याची शुभता वाढावी म्हणून मकर जातकांनी घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करावा, पिवळ्या वस्तूंचं दान करावं, पिवळ्या कपड वापरावे. त्यातून त्यांना खूप सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यांची प्रगती या काळात चांगली घडून येईल. त्यानंतर सर्वांची आवडती रास, आणि मला तर वाटतं आपला प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त कुंभ राशीचाच आहे असं वाटतं. तर त्या कुंभ राशीसाठी हे गुरुचं राशी परिवर्तन आव्हानात्मक असणार आहे की सकारात्मक असणार आहे?
कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. 7.5 वर्ष झाली ते 7.5चा प्रवास करीत आहेत. 7.5ची सगळी आव्हानं झाली. आता हा त्यांचा शेवटचा टप्पा सुरू आहे. आणि म्हणून कुंभ राशीच्या धनस्थानात शनिदेव विराजमान आहे. गुरुदेवांच्या या परिवर्तनाचा सगळ्यात मोठा बेनिफिट जर काही असेल तर त्या शनिदेवांवर गुरुग्रहाची दृष्टी पडेल. आणि ती दृष्टी पडत असल्यामुळे शनीच्या 7.5चा त्रास कमी होईल. ऍक्च्युली काय होतं ना, कुंभ राशीला 7.5तील पहिला टप्पा थोडा कमी संघर्षाचा, दुसरा कमी संघर्षाचा आणि तिसरा टप्पा हा मोठ्या संघर्षाचा असतो. या मोठ्या संघर्षाच्या काळातून जेव्हा कुंभ रास जाते तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणतील, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुदेव त्यांना सहकार्य करतील आणि त्याचा खूप सकारात्मक प्रभाव कुंभ जातकांवर होईल. कुंभ जातक तसंही प्रत्येक कार्य बुद्धीने करते, समजून घेते, उमजून घेते आणि थेट प्रभाव देते. म्हणजे कोणताही विषय डीपली समजून घेणं, कधीही ते रिॲक्ट होत नाही, ते प्रतिक्रिया देतात. कारण त्यांची बुद्धी अगदी चपखळ असते, सखोल विचार असतात. त्या विचारांना खतपाणी देऊन अजून प्रभावी करण्याचं कार्य गुरुदेव करतील. कारण गुरुदेव धनेशही आहे आणि लाभेशही आहे. होतं काय ना, धनेश अनेक वेळा वेगळा ग्रह असतो, लाभेश वेगळा असतो. लाभेश म्हणजे धन प्राप्त करणं आणि धनेश म्हणजे धनसंचय करणं. एकाच वेळी जेव्हा तुम्ही धन प्राप्त करतात तेव्हाच जर धनसंचय केला तर धनसंचय दीर्घकाळ होतं. पुन्हा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. त्यामुळे या काळात प्राप्त झालेलं धन हे दीर्घकाळ टिकणार आहे. धनसंचय होणार आहे, धन योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील होणार आहे. कुंभ जातकांना अनेक अर्थाने हा काळ लाभदायक आहे. शत्रूंवर, विरोधकांवर मात करतील. म्हणजे कसं होतं ना की हे यांच्या बुद्धिमत्तेने कार्य करत राहतील. यांचे स्पर्धक, विरोधक विचार करत राहतील, थकून भागून चुपचाप बसतील आणि हे यशस्वी होतील. म्हणजे हे यांच्या ग्रहांनी यांना लिहून दिलेलं आहे. कारण गुरुदेव तिथे येणार आहे. या काळात कुंभ जातकांनी थोडं गोड खाणं कमी करावं, वजन वाढू देऊ नये, योगा प्राणायामकडे खरंच लक्ष द्यावं, कारण खूप गरज असते. गुरुदेव जेव्हा 6ष्ठ स्थानात येतात तेव्हा सगळ्यात मोठी भीतीच ही असते की वजन वाढेल. आणि वजन वाढले की आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ती बाब कुंभ जातकांनी सांभाळावी, कारण पहिलेच 7.5चा संघर्ष त्यांचा सुरू आहे. मग त्याच्यात अजून पुन्हा प्रश्न निर्माण व्हायला नको, किंबहुना लाभ झाला पाहिजे. तर 6ष्ठात येणारे गुरुदेव लाभ देणार आहे. कुंभ जातकांनी ही बाब बघावी. तिथून गुरुदेवांची दृष्टी जाईल कर्मस्थानावर. हे कर्मप्रधान आहेत. हे स्मार्ट वर्क करणारी राशी म्हणजे कुंभ राशी. कोणतंही कार्य बुद्धीने करेल, नियोजनबद्ध करेल, शांतपणे करेल, चर्चा फारशी करणार नाही. पण आपण कुंभ जातकांवर एखादी जबाबदारी सोपवली आणि नंतर वळून पाहिलं तर ते छानपैकी झालेलं असेल. कुठेच आर्ग्युमेंट नाही, कुठेच चर्चा नाही, कुठेच विरोधी सूर नाही, शांतपणे काम झालेलं असतं. त्याच्यानंतर गुरुदेवांची 7म दृष्टी पडेल व्ययस्थानावर. शिक्षणावर मोठा खर्च करतील. कारण या काळात कुंभ जातक जे शिक्षण घेतील ते त्यांना भविष्यात प्रचंड उपयुक्त पडेल. नवीन शिक्षण घेतील, मॅनेजमेंटचं घेतील, टेक्निकल घेतील. संशोधक वृत्ती त्यांच्यात प्रचंड आहे. संशोधनात काही जर त्यांना शिकायला मिळालं तर ते नक्कीच अभ्यास करतील. त्याशिवाय गुरुदेवांची दृष्टी धनस्थानावर जाईल. धन, कुटुंब, वाणी. धनवृद्धी होणं, कुटुंबात एखाद्या सदस्य वाढणं, एकोपा वाढणं, कुटुंबात विसंवाद जरी निर्माण होत असला कोणत्याही कारणाने तर कुंभ जातक कधीच प्रतिक्रिया देत नाही. शांतपणे सगळं समजून घेतात आणि शांतपणे प्रश्न सोडवूनही टाकतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर कुंभ जातक असेल ना फॅमिलीमध्ये तर इतरांचे सुद्धा वादविवाद कमी होतात. कारण हे काय करतात, कुणाशीच वाद नाही घालत, शांतपणे एकेकाला एक एक विषय समजून सांगतात आणि प्रत्येकाला हे समजतं की आपण प्रेमाने राहिला आहोत. त्यासाठी यांना खूप वेळही नाही लागत. म्हणजे यांचं कौशल्यच वेगळं आहे. कुंभ राशी निसर्ग कुंडलीत लाभस्थानात येते आणि जसं आपण अगोदरही बोललो, लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ देत असतो.
त्यामुळे निसर्गाची, ब्रह्मदेवाची लाडकी रास कुंभरास. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच जसं शनिदेव कर्मदाता आहे आणि गुरुदेव हे मार्गदर्शक आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि कुंभ राशीला शनीची 7.5 आहे. हो. त्यातून त्यांनी जो त्रास सहन केला आतापर्यंत, आता येणारा काळ ज्याला आपण उतरती 7.5 म्हणतो, तो लाभदायक ठरणार आहे आणि गुरु त्यांना भरभरून देणार आहे. हो, विशेषतः हे 120 दिवस गुरुदेव त्यांना भरभरून देतील. त्याच्यानंतर गुरुदेव 31 ऑक्टोबरला सिंह राशीत जातील. तेव्हा सुद्धा त्यांना शुभफळ मिळतील. बरं. पुन्हा 2027च्या जानेवारीत गुरुदेव कर्क राशीत येतील. म्हणजे कुंभ राशीने जर विचार केला ना, तर येणारा काळ त्यांच्यासाठी ऑल ओव्हर गोल्डन आहे. त्या काळाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, प्रगती साधून घ्यावी, घरातील वृद्ध व्यक्तींचा आदर करावा, पिवळे कपडे वापरावेत, पिवळ्या कपड्यातून त्यांना लाभ होऊ शकतो, पिवळ्या वस्तूंचा वापर करावा, आपल्या रोजच्या जेवणात पिवळ्या वस्तू वाढवाव्यात, विशेषतः हरभरा डाळीशी संबंधित. गूळ, आपल्याकडे एक परंपरा होती घरांमध्ये पूर्वीच्या काळी. तो उपाय आता कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे गुरुपरिवर्तनाच्या या काळात. कारण गुरुदेव जाणारे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान हे तुमच्या आरोग्याचं स्थान देखील असतं. मग पूर्वीच्या काळी आपल्या घरांमध्ये काय पद्धत होती की जेवण झालं की गुळाचा खडा आपण खात होतो. बरोबर. ती पद्धत, ती सवय जर आता कुंभ जातकांनी लावून घेतली तर येणारा काळ त्यांना खूप लाभदायक ठरेल. कारण अन्नाचं पचन उत्तम होतं, वजन वाढत नाही. आणि या काळात वजन वाढणं ही एक समस्या सोडली तर एरवी सर्व बाबतीत कुंभ राशींना प्रचंड लाभ होणार आहे. मग त्यामुळे कुंभ जातकांनी हा उपाय नक्की करावा. त्याशिवाय सकाळी फिरायला जावं, गाईला नमस्कार करावा किंवा गाईला गुळपोळी द्यावी. गुळ हा विषय कुंभ जातकांसाठी या काळात उपाय म्हणून खूप लाभदायक आहे. नक्कीच ते एक करावं. त्याशिवाय तीर्थप्राशन करावं, जे गुरुचे मंत्र म्हणून तीर्थप्राशन करावं, त्याचा सुद्धा त्यांना लाभ होईल. तर कुंभ जातकांनी जो मागच्या काळात त्यांनी सहन करून घेतलं 7.5 तीर्थ, त्यातून सुटका मिळवण्यासाठी, सुटका पूर्ण होत नाही, त्रासात कमी येते, प्रगती तुमची तुम्हालाच करायची आहे, पण तुमच्या समोरचे संकट कमी झाले की तुम्ही तुमची प्रगती करून घेतात. तशी संकट कमी होतील कुंभ जातकांसमोर आणि त्यानंतर ते प्रगतीची दिशेने वाटचाल करतील. नक्कीच. तर कुंभ राशीच्या लोकांना जी उतरती 7.5 आहे ती खूप शुभफलदायी ठरणारच आहे. कारण गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे आणि कर्मदाता शनिदेव आणि मार्गदर्शक गुरुदेव हे तुम्हाला भरभरून देणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि मॅडमनी सांगितलेले उपाय करा आणि त्यातून आलेले अनुभव सुद्धा नक्की शेअर करा. तर त्यानंतर आहे सर्वात शेवटची मीन रास. मीन राशीसाठी गुरुचं राशी परिवर्तन हे कसं असणार आहे? मीन ही गुरुदेवांची जलतत्वाची रास. या राशीतच शनिदेव विराजमान आहे. आता जेव्हा गुरुदेव परिवर्तन करतील तर त्या शनिदेवांवरही दृष्टी जाईल. मीन राशीसाठी गुरुदेव हे राशी स्वामी आहेत. त्याशिवाय ते दशमेश देखील आहे. आणि आता जेव्हा ते गोचरने प्रवास करणार आहे तेव्हा ते मीन राशीच्या 5म स्थानात जातील. म्हणजे केंद्राच्या स्वामी त्रिकोणात जाईल. तर आपण केंद्र त्रिकोण राजयोग म्हणतो, म्हणजे लक्ष्मीनारायण राजयोग. तो त्यांचा नैसर्गिक घडून येईल. दुसरी बाब काय होते की राशी स्वामी उच्चीचा होतो. तिसरी बाब होते की राशी स्वामी त्रिकोण स्थानात जातं, ज्याला आपण लक्ष्मीचं स्थान म्हणतो. एकंदरीत मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड आहे. आणि मीन राशीला काय असतं ना, 1 नंबर आपलं कुटुंब, कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी आनंदात राहावं, छानपैकी खावं प्यावं, मजेत जगावं, ही मीन राशीचं स्वप्न असते. ते स्वतःपेक्षा इतरांचा सगळ्यांचा विचार करतात. की माझ्यासोबतच्या व्यक्तीने नाश्ता केला का, जेवला का, पाणी पिला का, एवढं बारीक लक्ष असतं त्यांचं. प्रेम त्यांच्यात प्रचंड असतं, सद्भावना त्यांची प्रचंड असते. आता या राशीच्या 5म स्थानात जेव्हा गुरुदेव जातील तेव्हा त्याची सकारात्मकता अजून वाढणार आहे. विशेषतः जे मीन जातक मॅनेजमेंट सेक्टरमध्ये आहे, शैक्षणिक कार्यात आहे, मीन जातक ना शैक्षणिक संस्थेमध्ये खूप उत्तम कार्य करतात.
शैक्षणिक संस्थेमध्ये आहेत किंवा फार्मसी सेक्टरमध्ये आहेत, त्यांना या काळात खूप चांगलं यश प्राप्त होईल. बरं. प्रगती ते साध्य करतील. गुरुदेवांची पंचम स्थानातून पंचम दृष्टी थेट त्यांच्या भाग्यस्थानावर जाईल. बरं. भाग्य समृद्ध होईल, भाग्याने धनलाभ होईल. पूर्वीच्या काळी घेतलेली एखादी 2 पिढ्या अगोदरची एखादी वस्तू किंवा वास्तू अचानक किंमत देऊन जाईल, त्याचा देखील त्यांना लाभ होईल. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी यांच्या लाभस्थानावर जाईल. बरं. लाभ प्राप्त होण्याचे योग निर्माण होतील आणि नवम दृष्टी थेट यांच्या राशीवर जाईल. बरं. त्यामुळे यांच्या स्वभावात मोठा सकारात्मक बदल घडून येईल. मागील काळात 7.5चा त्रास आहे, अनेक त्रास आहेत, त्याच्यातून ते वाटचाल करता आहेत आणि त्यात जेव्हा त्यांच्या राशी स्वामीची अशी अमृत दृष्टी त्यांच्यावर पडते. गुरुदेवाच्या दृष्टीला अमृत दृष्टी का म्हणतात? कारण ते त्यांच्या दृष्टीतून ते स्थान समृद्ध करतात जिथे त्यांची दृष्टी जाते. आणि त्या स्थानातील सगळ्या ग्रहांना सकारात्मक करून देतात जिथून त्यांची दृष्टी जाते. बरं. आता मीन राशीत शनिदेव आहे. मीन राशीला शनिदेव राशीत असणं मानवत नाही. बरं. कारण ही अत्यंत संवेदनशील रास आणि शनिदेव अत्यंत वृक्ष. मग त्यामुळे मीन राशीला खूप त्रास होतोय 7.5चा. पण जेव्हा गुरुदेवांची दृष्टी तिथे पडते तेव्हा त्या त्रासात कमी होते. आणि मग मीन जातक स्वतःची प्रगती घडवून येतात. उत्तम कालखंड त्यांच्यासाठी सुरू होतो. त्यांनी मंदिरात जाऊन छोटंसं दान करावं, पिवळ्या वस्तूंचं दान करावं. हरभऱ्याची डाळ झाली, बुंदीचे लाडू झाले, वृद्धाश्रम मध्ये जाऊन थोडा वेळ घालवावा. त्यांना त्यातून अत्यंत सकारात्मकता प्राप्त होईल आणि या 120 दिवसात त्यांची मोठी प्रगती घडून येईल. म्हणजे 7.5ला हा जो त्यांचा टप्पा सुरू आहे, दुसरा टप्पा, त्याच्या प्रश्नाची तीव्रता त्यांना कमी होईल. बरं. आता 7.5चा विषय निघाला आहे, तर जसं आता मेष राशीला 7.5 सुरू आहे, मीन राशीला 7.5 सुरू आहे आणि कुंभ राशीला शेवटचा टप्पा 7.5चा सुरू आहे. तर 7.5 जेव्हा सुरू असते आणि त्याच वेळेत गुरुचं भ्रमण झालं तर ते किती शुभ असतं आणि यात 7.5चा त्रास कमी होतो का? खूप शुभ असतं. बरं. काय होतं ना की शनिदेवांना ब्रह्मदेवाने काम दिलेलं आहे ज्यातला त्याला आपापल्या कर्माची फळं दे. शनिदेव न्यायनिष्ठुर आहेत, ते थेट फळं द्यायला लागतात. मग गुरुदेव तिथे येतात किंवा जवळपासच्या एखाद्या स्थानात येतात, त्रिकोणात येतात. तिथून त्यांची दृष्टी शनीवर जाते. मग गुरुदेव त्यांना सांगतात, बाबा रे न्याय दे, थोडं सांभाळून दे, थोडं प्रेमाने दे. कारण की बघा, आपल्या आयुष्यात जी संकट येत असतात त्या संकटांना एक छत्री लावून थांबवण्याचं काम गुरु करतो. आपल्याला कळतही नाही. तुम्ही खूप लोकांना पाहिलं असेल की ज्यांचे गुरु असतात, तुमच्या आयुष्यातील संकट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला लक्षात येत नाही की हे कसं होतंय. किंवा संकट येणार असेल, आता परवा मला एक माझी जातिका, तिच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार होतं. एकदम मस्त फॅमिली लाईफ, उत्तम मध्यमवर्गीय फॅमिली. तिच्या जोडीदाराने खूप सगळं चांगलं असताना म्युच्युअल घटस्फोट मागितला. घर विकून टाकलं. त्या लेडीजला अशा वेळी काय करावं? तिला तिच्या वडिलांचं घर गावात पुण्यात उपलब्ध होतं. तिचे वडील एका वेगळ्या ठिकाणी राहत होते आश्रमात. म्हणजे ती व्यवस्था कोणी केली? गुरुदेवांनी खूप ॲडव्हान्समध्ये करून ठेवली. कारण तिची कुठेतरी श्रद्धा होती. श्रद्धा ही माणसाला अनेक संकटातून बाहेर काढते आणि गुरुतुल्य व्यक्तीवर, गुरूंवर जेव्हा आपण श्रद्धा करतो तर त्यातून तर आपण सहज बाहेर पडतो. त्यामुळे तिच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं, अशा सगळ्या संकट काळातून तिला गुरुदेवांनी अलगद बाहेर काढलं. ती म्हणे, माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे, त्यांनी मला सगळ्या संकटातून बाहेर काढलं. आता तिने स्वतःचं 2 BHK फ्लॅट घेतला, मुलीचं लग्न केलं. सगळ्या प्रश्न जिथे असतात तिथे मार्ग निघतो. प्रश्न थांबत नाही, काळ थांबत नाही. पण त्या काळात हे कसं झालं त्या मॅडम म्हणतात, मला अजूनही कळलं नाही. पण हे सगळं होत गेलं.
अशा वेळी गुरुचे आशीर्वाद असतात. नक्कीच. तर जेव्हा शनिदेवांवर गुरुची दृष्टी पडते तर गुरुदेव शनिदेवांनाही समजवतात की थोडं शांततेने घे, थोडं सहकार्य कर, आणि मग शनिदेवांचे त्रास कमी व्हायला लागतात. आणि मग 7.5 असेल, तुमची डहिया असेल, जसं आता सिंह राशीवर किंवा धनु राशीवर सुरू आहे, अशा काळात जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातात तेव्हा तुमच्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. बरं. एक नक्की आहे, तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पण जेव्हा असं सहकार्य आपल्याला ग्रहाकडून मिळतं तेव्हा आपली प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढते. नक्कीच. तर 12 राशींसाठी गुरुचं राशी परिवर्तन आव्हानात्मक असणार आहे, सकारात्मक असणार आहे, याचं उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आपापल्या राशीप्रमाणे उपाय करून पहा आणि गुरुचं हे राशी परिवर्तन आपल्यासाठी सुद्धा सकारात्मक ठेवा. मात्र यात श्रद्धेने आपले उपाय करावेत आणि त्यात सातत्य ठेवावं, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. परफेक्ट. नक्कीच. तर त्यानंतर गुरुचे जे राशी परिवर्तन होणार आहे ते अनेक अर्थांनी सर्वच राशींना लाभदायक ठरू शकतात, काहींना आव्हानात्मक ठरू शकतात. तर आता आपण वळतोय आपल्या घराकडे, की सर्व घरातील सदस्यांसाठी एकंदरीत ही परिस्थिती कशी असणार आहे, किंवा गुरुचा जो गुरुदोष असते अनेकांच्या राशीमध्ये किंवा वास्तूमध्ये सुद्धा गुरुदोष असतो, तर तो कसा ओळखायचा, त्यावर काही उपाययोजना आहेत का? तर अशी बरीच प्रश्न आहेत जी कुटुंबाच्या माध्यमातून किंवा कुटुंबाला होणाऱ्या त्रासातून वाचवतील. वास्तू आणि गुरुग्रहाचा खूप जवळचा संबंध आहे. काय होतं ना की वास्तूतल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अंगीकारल्या तर आपल्याला गुरुग्रहाचं पाठबळ वाढतं. पत्रिकेत दोष असू शकतो, आपण पत्रिका बदलू शकतो का? नाही बदलू शकतो. पण गुरुग्रहाचे उपाय आपण आपल्या वास्तूत केले की आपल्याला अगोदर वास्तू सकारात्मक होते, वास्तू म्हणते तथास्तू, आणि आपले प्रश्न कमी 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 होत जातात. कारण ती क्षमता वास्तूत असते. आता बघा, तुम्ही एखाद्या घरात गेलात आणि तिथे चपला वाकड्या तिकड्या असल्या तर तो प्रभाव असतो राहूचा. मग तो राहूचा प्रभाव का पडतो? कारण तिथे गुरुचं बळ कमी झालेलं असतं. अगदी सोपी गोष्ट आहे. सकारात्मक माणूस वीक झाला की नकारात्मक माणूस वाढतो. मग राहूचं प्राबल्य का वाढलं? कारण गुरुचं बळ कमी होतं. हे ओळखण्याची सोपी पद्धत. एखाद्या घरात गेला, छान वातावरण असतं, चालू चालू दोघांमध्ये विसंवाद सुरू होतो, कारणच नसतं, एकाला एक उत्तर सुरू होतात. हे केव्हा होतं की गुरुग्रह बिघडलेला असेल तर. ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा. घरात पाण्याची जागा ही जर जेव्हा अंडरग्राऊंड असते तेव्हा ती ईशान्येला ठेवा, पण ती वरती जेव्हा असते तेव्हा ईशान्येला ठेवून चालणार आहे का? तेव्हा ती पश्चिमेला असावी. असे छोटेसे विषय असतात. किंवा प्रत्येक दिशेला स्वतःची ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा जर आपण वापर केला, देवघर आपलं ईशान्येला असलं तर गुरुदेव सकारात्मक होतात. देवघरात देवांची योग्य मांडणी करणं. 2 देव जर एकमेकांकडे तोंड करून तुमच्या देवघरात बसले त्याचा नकारात्मक प्रभाव होईल की नाही? आपण देवघरात यासाठी बसतो की त्यांच्या दृष्टीने आपलं घर समृद्ध व्हावं. आणि आपण रचना करताना असं जर एकमेकांच्या समोर तोंड करून बसवलं तर आपल्याला प्रभाव मिळेल का? नाही मिळणार. कधीही देव घर हे ईशान्येला असावं. आणि आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा आपली दृष्टी पूर्वेला ऍटलिस्ट उत्तरेला असावी. कारण की पैसा कितीही महत्वाचा असला तरी पैसापेक्षा ज्ञान जास्त महत्वाचं असतं. नक्की. लक्ष्मीपेक्षा सरस्वती ही कायमच महत्वाची आहे. मग आपल्याला दोन्ही पर्याय असतात. अर्थात निवड आपण करू शकतो. जर आपल्याला पैसा अधिक महत्वपूर्ण वाटत असेल तर आपण उत्तरेला तोंड करून बसू शकतो. कुबेरदेव आपल्याला प्रसन्न होतात. आणि ज्ञान महत्वाचं असेल तर आपण पूर्वेला तोंड करून बसा आणि त्यातून गुरुदेव प्रसन्न होतात. मोठ्या व्यक्तींसोबत आदराने बोला. आदर नाही करू शकला, तुम्ही रोज उठून नमस्कार नाही करू शकला, हरकत नाही, अपशब्द वापरू नका. जेव्हा तुम्ही पिता माता, त्यांच्या तुल्य व्यक्ती, आजी आजोबा, घरातील मोठी माणसं यांच्याबाबत चुकीचा शब्द वापरतात तेव्हा तुमच्या पत्रिकेतील वास्तूतील गुरु बिघडतो. तर वास्तूतील गुरु हा अत्यंत महत्वाचा आहे. पूर्व दिशा, ईशान्य दिशा, उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.
गुरुबळ वाढवण्याचा सोपा उपाय, वास्तूत ईशान्य दिशेला रोज कायमस्वरूपी पाणी ठेवा. आपल्या घरांमध्ये पूर्वी पद्धत असायची, देवघरात कायम भरलेला तांब्या असायचा, हो, वर्षानुवर्ष असायचा, आणि त्यातून जी घरात सकारात्मकता यायची ती मोठी असायची. त्यामुळे वास्तूतील गुरुदोष ओळखता येतात. ते दोष ओळखा, तो प्रभाव कमी करा आणि सौजन्य वाढवा, सौख्य वाढवा, सुखाने राहा. बरं, पण जसं आता तुम्ही वास्तूमधलं गुरुचं स्थान सांगितलं, तर गुरु जर नकारात्मक असेल किंवा नकारात्मक प्रभाव देत असेल तर याचा थेट प्रभाव हा आर्थिक परिस्थितीवर होतो का आणि आरोग्यावर सुद्धा होतो का? कारण की जेव्हा आपण गुरुचं कारकत्व पाहतो तेव्हा योग्य मार्गाने अर्थार्जन हे गुरुच्या हातात येत आहे. त्यामुळे जर गुरु नकारात्मक असेल तर आर्थिक परिस्थितीवर होतो, पैसा येण्यावर होतो आणि चुकीच्या जागी खर्च होण्यावरही होतो. म्हणजे जर गुरु नकारात्मक झालेला असेल तर नको त्या ठिकाणी तुमचा पैसा खर्च होतो, पैसा अडकतो. एखाद्याला आपण पैसे सहज मदत पण दिलंय की पैसाही जातो आणि माणूसही जातो. तिथे गुरु कुठेतरी नकारात्मक असतो. मग कसं असतं ना की आपली जी समज असते ती गुरुदेव समृद्ध करतात. मग जर गुरु प्रबळ असेल, कुणी आपल्याला उदार पैसे मागितले तर आपल्याला लगेच लक्षात येतं की याचा हेतू काय आहे. मग द्यावं की नाही द्यावं हे आपण तेव्हा ठरवू शकतो. म्हणजेच आपले पैसे वाचतात की नाही. नाही तर मग काय, पैसाही गेला, माणूसही गेला, त्याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. गुरुदेव इथे सुद्धा संरक्षण करतात. नक्कीच. पण आता हे आपल्या घरामध्ये गुरुचं प्राबल्य वाढावं आणि तो सकारात्मक व्हावा यासाठी काही उपासना आहेत का? किंवा मग कसं असतं की गुरुचरित्र वाचतात अनेक जण, दत्त उपासना करतात आणि विष्णू सहस्त्रनाम सुद्धा करतात. तर या उपासना त्यावर कितपत उपायकारक ठरतात आणि ते कशा पद्धतीने आपण उपासना करायला पाहिजे? या उपासना अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. आपल्या घरांमध्ये ज्या पद्धती रूढ आहे त्याच्यात या उपासनांचं महत्व आहे. होतं काय ना, कोणतंही दैवी कार्य, दैवी उपासना वाया जात नाही. अशा उपासना करताना कधीही अपेक्षा ठेवू नका, कारण श्रीकृष्ण सांगून गेलेले आहे अपेक्षा ठेवून तुम्ही कार्य करू नका. मात्र दत्तमाला मंत्र एक खूप छान आहे. या सगळ्या उपायांचे खूप शुभ प्रभाव आपल्याला प्राप्त होतात. दत्तमाला मंत्र तर इतकं प्रभावी आहे की अगदी ज्या घरांमध्ये घटस्फोटासारख्या केसेसच्या जवळपास पोहोचले असं कपलही जेव्हा दत्तमाला मंत्र म्हणतं. म्हणजे उपाय देताना मी एका जोडीला कसं दिलं ना की एकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार म्हणावं, दुसऱ्याने मंगळवार, गुरुवार, शनिवार म्हणावं. जागा एकच ठेवली, दिवा लावायचा, म्हणजे त्याच्यात एक साखळी निर्माण केली. त्यांच्यात एकदम सकारात्मकता निर्माण झाली. असं नाही की खूप प्रेम वाढलं असं नाही, परंतु वेगळं राहूया या विचारात गेलेले ते दोघं 2 पावलं मागे आले. आणि ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा असा एकोपा निर्माण होतो कुटुंबात. तर ते दत्तमाला मंत्र नाही, खूप सोपा मंत्र आहे. तर असे या सगळ्या उपासना अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये त्या दिलेल्या आहेत. तर या सगळ्या उपासना ज्याला जशा शक्य असतील त्या करा. खूप करा असं नाही, तुमच्याने होईल तेवढं श्रद्धेने, कारण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे उपाय किती करावे किंवा देवाची साधना किती करावी तुम्हाला झेपेल तसं, दान किती करावं तुम्हाला जमेल तसं. म्हणजे कुठेही तुमच्यावर जबरदस्ती नसते, पण जे काही कराल ते मनाने करा, प्रेमाने करा, श्रद्धेने करा. नक्कीच. तर हे सगळे उपाय खूप महत्त्वाचे आहेत. हे आपल्या प्रेक्षकांनी अवश्य करावे, त्याचा त्यांना दीर्घकाळ लाभ होईल. मुलांशी नातं घट्ट राहतं, आजकाल मुलं वेगळी राहतात. मग असे उपाय जेव्हा तुम्ही करतात तर तुमचं मूल कितीही लांब गेलेला असला तरी तो तुमच्याशी कनेक्टेड राहतो. नक्कीच. आता जाता जाता एक शेवटचा उपाय तुम्ही सांगा जो फक्त राशीनुसारच नाही तर प्रत्येकाने करायला पाहिजे गुरुग्रह प्रबळ होण्यासाठी किंवा तो सकारात्मक होण्यासाठी. कारण जे आता 2 जून ते 31 ऑक्टोबर रोजी गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे तर ते सर्वांसाठी सकारात्मक असेलच असं नाही, काहींसाठी आव्हानात्मक सुद्धा असू शकतं. तर यावर साधा सोपा कुठला उपाय करता येईल? खूप छान उपाय सांगते. आता 120 दिवस आपल्याला मिळणार आहे,
तत्पूर्वी पण काही दिवस आपल्याकडे आहेत. तर सगळ्या राशीच्या सगळ्या व्यक्तींसाठी एक छान उपाय. तुम्ही आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात मनापासून कुणाला तरी तो गुरु मानलं असेल. बरं. त्या गुरुच्या नावाने एक छान 4 ओळीचं पत्र लिहा. हा, त्याच्यावर त्या गुरूंचं नाव, तुम्हाला त्यांच्याबद्दल आलेला अनुभव, मी स्वतः हे प्रयोग केलेले. बरं. आणि मग ते लिहून तुम्हाला वाटलं तर त्यांच्यापर्यंत पाठवा किंवा पाठवू नका, परंतु तुम्ही जेव्हा ते श्रद्धेने लिहितात तेव्हा तुम्ही त्याला थँक्स देत असतात. नक्कीच. कारण उत्तम गुरु मिळणं यासारखं मोठं भाग्य नसतं. ते भाग्य तुम्हाला मिळालेलं असतं. आणि तुमच्या आयुष्यात कोणीही असू शकतं गुरु. म्हणजे तुमच्या घरातली कामवाली बाई पण तुमचं गुरु असू शकते, शिक्षकही असू शकतात, शेजारीही असू शकतो, बरोबर. बसमध्ये भेटलेला एखादा व्यक्ती पण तसा गुरु असू शकतो. गुरु केव्हा कसा कोणत्या रूपात येईल कोणीच सांगू शकत नाही. असा जो कोणी गुरु तुम्हाला जेव्हा केव्हा भेटला असेल, मे बी आता तुमच्याजवळ पत्ता नसेल, नाव पण नसेल, अनुभव असेल, ते लिहून काढा कागदावर छानपैकी. नंतर कागद विसर्जित केला तरी चालेल, ठेवून दिला तरी चालेल, पण ते लिहा, त्याच्यावर थँक्स म्हणा. हे गुरु परिवर्तनाचे 120 दिवस तुम्हाला नक्की गोल्डन जातील. वा, छान छान आणि सोपा उपाय असा सांगितलाय. आणि नक्कीच आपल्या आयुष्यात जे कोणी गुरु आहेत त्यांना धन्यवाद म्हणणे इतकं, जी गुरुदक्षिणा आहे ती फक्त धन्यवादाने पूर्ण होऊ शकते. आणि त्यांना काय आपण देतो यापेक्षा आपल्याला मिळणारं मन समाधान मोठं असतं. नक्कीच. तर खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. गुरुचं राशी परिवर्तन केवढं सकारात्मक असू शकतं आणि केवढं आव्हानात्मक आपल्यासाठी आहे, त्यावर उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलंय. आणि एवढा वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत आलात, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुमचं सहकार्य उत्तम असतं. आणि लोकमत भक्ती हे चॅनल प्रेक्षकांपर्यंत शेवटपर्यंत जुडलेलं आहे. प्रेक्षकांना तुम्ही आपले वाटतात, कारण तुम्ही त्यांच्या प्रश्नांची योग्य काळजी घेतात. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, परिस्थिती कशीही असली तरी जिद्द शनिदेवाची ठेवा आणि संयम गुरुदेवांसारखा ठेवा. यश तुमचंच आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया लोकमत भक्तीवर पुन्हा एकदा नव्या विषयासह. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.